हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपण जो एक ओकॅब मास्टर जो कोर्स सुरू केलेला आहे, या कोर्समधील या अगोदरचं लेक्चर जे होतं आपलं ते पालंड सुरीमधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स जे आपण पाहतोय ते वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पैकी पालंड सुरी पुस्तकातील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पैकी सुरुवातीचे 60 वर्ड्स आपण घेतले होते. 61 पासून 132 पर्यंत हे नेक्स्ट लेक्चर असेल, ज्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचा आपला पालंड सुरीमधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स कंप्लीट होतील. त्यानंतर आपण नेक्स्ट पुढे जाऊन आपण जे ब्लॅक बुक आहे त्या ब्लॅक बुक मधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहणार आहोत. ओके, आपण सुरुवात करतोय. बघा, मी नेहमी सांगतो की लेक्चर सुरुवात करताना शेवट करताना आवश्यक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचून देईल, त्या तुम्हाला सांगेल. परंतु इकडच्या तिकडच्या 65 गोष्टी की या राज्याचा मुख्यमंत्री 9 वेळा कोण झालं, कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष झाले, आपल्याला काहीही घेणं देणं नाही. राज्यशास्त्राचा मी सुद्धा विद्यार्थी आहे, तरी सुद्धा ते बाकी नंतर. आता सध्या इंग्लिश ग्रामर शिकतोय. इंग्लिश ग्रामर आणि ओकॅब आपण पाहूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचं पुणे इंग्लिश क्लबला स्वागत आहे. आणि जी इन्फॉर्मेशन मी नेहमी सांगतो ती इन्फॉर्मेशन तुमच्या समोर दिली आहे. बघा, तर ती इन्फॉर्मेशन तुमच्या समोर अवेलेबल करून दिली आहे की मी जर इंग्लिश शिकवायला उभा आहे तर का उभा आहे. ओके, चला. हे सीडीएस, एफकॅट, सेट, नेट, जेआरएफ वगैरे या गोष्टी आपण सुरुवात करतोय. समवन हु इज टेकन अ प्रिझनर फॉर द फुलफिलमेंट ऑफ अन अग्रीमेंट. काय असतं, माझ्या काही डिमांड्स आहेत आणि त्या डिमांड्स कंप्लीट करून घेण्यासाठी तुमचं त्याच्यासाठीचं अग्रीमेंट करून घेण्यासाठी, अग्रीमेंट म्हणजे काय, तुमची सहमती मिळवण्यासाठी की माझ्या काही गोष्टींची तुम्ही काय करा, पूर्तता करा, असं सांगण्यासाठी जो एक वर्ड आहे त्याला काय म्हणतो आपण, होस्टेज. होस्टेज म्हणजे काय, काही लोकांना काय करणं, बंदी बनवणं. बंदी बनवणे, बंदी बनवायचं आणि काय करायचं, आपल्या मागण्या समोरच्या व्यक्तीकडून मान्य करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, तुम्हाला माहित असेल. बघा, एक भारताचं आपलं एक पॅसेंजर विमान होतं, ते हायजॅक केलं होतं आणि अफगाणिस्तानमध्ये कंदाहारला घेऊन गेले होते, राईट. मग ते दहशतवाद्यांनी जेव्हा ते हायजॅक केलं विमान आणि कंदाहारला घेऊन गेले, म्हणजे काय, लोकांना त्यांनी काय केलं, होस्टेज केलं. लोकांना घेऊन गेले, बंदी बनवलं आणि त्यांच्या ज्या डिमांड्स होत्या त्या भारत सरकारपुढे त्यांनी ठेवल्या होत्या. म्हणजे काय, त्यांनी लोकांना बंदी बनवलं, होस्टेज केलं आणि त्यांच्या डिमांड्स त्यांनी काय केल्या होत्या, सरकारपुढे ठेवल्या होत्या. म्हणजे आपल्या डिमांड्स कंप्लीट करून घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काय करणं, प्रिझनर बनवणं. प्रिझनर बनवणं म्हणजे काय, कैदी बनवणं, थोडक्यात कैदमध्ये आणणं, राईट. प्रिझनर म्हणजे कैदी, कैदमध्ये टाकणं एखाद्याला, त्याला काय म्हणतो आपण, होस्टेज. HOSTAGE, होस्टेज. नेक्स्ट वर्ड, वन हू सर्व्स पब्लिक इंटरेस्ट अँड feels very sympathetic towards other human beings. म्हणजे काय, पब्लिक इंटरेस्ट, लोकांच्या हितासाठी जो काम करतो. आणि बघा, अँड फील्स व्हेरी सिम्पॅथेटिक टुवर्ड्स, सिम्पॅथेटिक म्हणजे काय, सद्भावपूर्वक. सद्भावपूर्वक, सिंपथी म्हणतो ना आपण. सिंपथी, एखाद्या विषयीची सिंपथी असणं म्हणजे काय, त्याच्याविषयी आपल्याला त्याच्या समोरच्या व्यक्तीविषयी काय वाटतं किंवा समोरच्या व्यक्तीविषयी फार आपुलकी वाटणं किंवा त्याच्या भूमिकेत आपण जाऊन जे एम्पथी म्हणतो तो जो भाग आहे, राईट. सिंपथी, सद्भावपूर्वक एखाद्या गोष्टीविषयी वाटणं. सद्भावनेने आपण एखाद्या गोष्टी जर विचार करत असू, चांगल्या विचारांनी, तर त्याला काय म्हणतो आपण, ह्युमन बिईंग्स. म्हणजे मानवांविषयी, इतर लोकांविषयी चांगली भावना असते, त्यांच्या कल्याणाचा जो विचार असतो, त्याच्यासाठी जो शब्द आहे त्याला काय म्हणतो आपण, ह्युमॅनिटेरियन, राईट. वन हू सर्व्स, त्या व्यक्तीला ह्युमॅनिटेरियन असं म्हणतात. येते का लक्षात येते, ह्युमॅनिटेरियन. ओके, म्हणजे मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारा, थोडक्यात मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारा कोण, ह्युमॅनिटेरियन. याला मराठीमध्ये शब्द तुम्ही मानवतावादी म्हणतो, मानवतावादी. नेक्स्ट वर्ड बघा, अ पेक्युलॅरिटी ऑफ टेम्परामेंट ऑर कॉन्स्टिट्यूशन. आता या शब्दाचं मिनिंग काय लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील, इडिओसिंक्रसीचं मिनिंग सांगतो मी तुम्हाला. इडिओसिंक्रसी, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये जे विक्षिप्तपणा असेल किंवा विचित्रपणा असेल त्यासाठी सुद्धा इडिओसिंक्रसी असा शब्द वापरतात. म्हणजे काय, व्यक्तिमत्वातील विक्षिप्तपणा असेल
किंवा विचित्रपणा, वागण्यातील बोलण्यातील विचित्रपणा, वागण्या बोलण्यातील विचित्रपणा, विक्षिप्तपणा, किंवा एखादी अशी वेगळी वाईट सवय वगैरे, त्याला आपण काय म्हणतो इडिओसिंक्रसी असा एक शब्द आहे. आता बऱ्याचदा ब्युरोक्रसी असेल, ऑटोक्रसी असेल, याच्यामध्ये शेवटी CRACY असं स्पेलिंग असायचं बघा क्रसीचं. या ठिकाणी क्रसीमध्ये CRA शेवटी SY आहे, इडिओसिंक्रसी. येते लक्षात. एखादी विशिष्ट काय असतं सवय किंवा विक्षिप्तपणा, व्यक्तिमत्वातील विचित्र गुण, गुण कसं म्हणणार त्याला आपण, राईट. विक्षिप्तपणा, वाईट सवय किंवा विचित्रपणा. नेक्स्ट बघा, दॅट विच कॅन नॉट बी रेड क्लिअरली. आता बघा याचा प्रोनाउन्सिएशन रीड, रीड असं पण तुम्ही कराल, पण मी काय म्हटलं दॅट विच कॅन नॉट बी रेड. का असं म्हटलं दॅट विच कॅन नॉट बी रेड? हे बघा एखादं मॉडल येतं, मॉडल ऑक्झिलरी, ग्रामरचा पाठी थोडासा लगेच सांगतोय. मॉडल ऑक्झिलरी प्लस बी जर येत असेल बीई, तर त्यानंतर येणारा जो हेल्पिंग व्हर्ब सॉरी मेन व्हर्ब आहे तो मेन व्हर्बचा थर्ड फॉर्म असतो. मॉडल ऑक्झिलरी त्याच्यानंतर बीचा वापर करतात आणि पुढे जो येतो तो V3 यायला पाहिजे, व्हर्बचा थर्ड फॉर्म. म्हणून याला मी रीड न म्हणता रेड म्हटलं. व्हर्ब कसा आहे बघा, READ, रीड. स्पेलिंग तेच, प्रोनाउन्सिएशन वेगळं. रीड, रेड, READ, रीड, रेड, रेड. येते का लक्षात? स्पेलिंग तेच आहे, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. बघा दॅट विच कॅन नॉट बी रेड क्लिअरली. एखादी गोष्ट क्लिअरली वाचता जर येत नसेल ना, मग त्याच्यासाठी जो शब्द आहे आपण काय म्हणू, एखाद्याचं हँडरायटिंग वाचता येत नसेल तर आपण काय म्हणू की कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला वगैरे असं काहीतरी, राईट. काय लिहिलंय हे? शिक्षक लोक म्हणायचे बघा, मलाही माझे शिक्षक म्हणायचे काय अक्षर हे तुम्हाला पण कळत असेल, फार काही चांगलं वालं नाहीये ते, नसतं काय एकदम भारी वालं, अरे वाह काय लिहिलंय, तसं नाही माझं. मी मान्य करतो ना अक्षर चांगलं नाही तर नाहीये, काही काही लोकांचं फार चांगलं अक्षर असतं. तर जेव्हा एखादं अक्षर चांगलं वगैरे नसतं त्याला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे इलेजिबल. जे वाचता येत नाहीये, क्लिअरली वाचता येत नाहीये, स्पष्ट वाचता येत नाही, त्याला इलेजिबल असा शब्द आहे. मग इलेजिबलचं स्पेलिंग पाहून घ्या. एक शब्द आहे बघा LEGIBLE, लेजिबल. या लेजिबलचा मिनिंग आहे वाचता, मी हे खालचं वाईप आउट करतोय, वाचता येण्याजोगा, राईट, वाचता येण्याजोगा, लेजिबल. मग याचा अँटोनिम काय होईल, सुरुवातीला फक्त आय आणि यल येतोय, IL, आणि मग हे स्पेलिंग कंटिन्यू करा, LEGIBLE, लेजिबल, इलेजिबल. वाचता जे येत आहे त्याला लेजिबल म्हणतात, जे वाचता येत नाहीये त्याला फक्त IL अशा प्रकारे काय द्यायचा आहे, प्रिफिक्स द्यायचा आहे. म्हणजेच काय होईल, इलेजिबल, लेजिबल. स्पेलिंग आहे इलेजिबल. आता बघा ILLEGIBLE, इलेजिबल. हे असं जर हँडरायटिंग असेल ना, हे बघा बरं तुम्हाला तरी वाचता येते का? तुम्ही तरी कॅमेरामधून पाहताय बोर्डवरती, तुम्ही असं म्हणाल की फार क्लिअर दिसत नाही वगैरे, तुम्हालाच नाही, मला सुद्धा ती क्लिअरली दिसत नाही. याला म्हणायचंय काय, हे डॉक्टरातल्या डॉक्टर, त्याच्या पुढचा डॉक्टर नाही का, साधारणतः एक डॉक्टर काय असतो तो आपला असं लिहित असतो बघा, अवगाव त्याच्यानंतर असं काहीतरी लिहिलं असणार, आणि ते मेडिकलवाल्याला समजतं की काय दिलं याने. हा आहे डॉक्टर, डॉक्टरच्या पुढचा 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 डॉक्टर, ज्याचं लिहून लिहून असं झालं की त्याला स्वतःलाच कळत नसेल की काय लिहितं. हे काय लक्षात, त्याला म्हणतात इलेजिबल. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात. अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ. प्रोहिबिट करणे म्हणजे काय, एखादी गोष्ट प्रतिबंधित करणे, प्रतिबंधित करणे, प्रतिबंधित करणे. बाय लॉ म्हणजे काय, कायद्याने. कायद्याने एखादी गोष्ट जर प्रतिबंधित केलेली असेल, बंद केलेली असेल, ज्याचा व्यापार बंद केलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण, इलिसिट. ILLICIT, इलिसिट. इलिसिट म्हणजेच काय, बेकायदेशीर, बेकायदेशीर. येतं लक्षात. जे एखादं कायद्याने बंद, जसं की तुम्ही शब्द ऐकला असेल गांजा, अफू, राईट, याचा व्यापार कायद्याने प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. त्याचा जर व्यापार होत असेल तर त्याला इलिसिट ट्रेड असं म्हणतात. ILLICIT, इलिसिट ट्रेड. ओके, बेकायदेशीर व्यापार काही गोष्टींचा, बऱ्याचशा नशेच्या बऱ्याचशा गोष्टी, जसं गांजा, अफू, हेरोईन, अमुक तमुक, जे मला माहित नाही ते सुद्धा, जे तुम्हाला माहित आहे ते सुद्धा, त्याला काय म्हणतो आपण, इलिसिट ट्रेड. नेक्स्ट वर्ड
म्हणजे जे कायद्याने प्रतिबंधित केलेलं आहे त्याला म्हणतो आपण इलिसिट, बेकायदेशीर. नेक्स्ट वर्ड बघा, वन हू कॅन नॉट रीड ऑर राईट. अशी एखादी व्यक्ती जी वाचूही शकत नाही, रीड म्हणजे वाचणे आणि राईट म्हणजे लिहिणे, अशी एखादी व्यक्ती जी वाचूही शकत नाही, लिहू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? निरक्षर. निरक्षर. आणि मराठीमध्ये निरक्षरचा अँटोनिम काय होतो? साक्षर. राईट. मग तसंच इंग्लिशमध्ये आहे, जो लिहू शकत नाही, वाचू शकत नाही, त्याला म्हणतात इलिटरेट. पण त्याच्या अगोदर आपण एक कॉन्सेप्ट आहोत, जो लिहू शकतो, जो वाचू शकतो, त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे लिटरेट. LITERATE. लिटरेट. लिटरेट. मग याच्या अगोदर फक्त IL एवढाच जर प्रिफिक्स आपण दिला, बघा बरं खाली IL आणि मग पुढचं स्पेलिंग कंटिन्यू करा, LITERATE. इलिटरेट. लिटरेट त्याचा अँटोनिम होतं इलिटरेट. लिटरेट म्हणजे काय? साक्षर. आणि इलिटरेट म्हणजे काय? निरक्षर. ओके. नेक्स्ट, इनकेपेबल ऑफ बीइंग मूव्ड. मूव्ह करणे म्हणजे काय? एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणे. राईट. त्याची हालचाल करणे, एखाद्या वस्तूची हालचाल. आता मला सांगा, आपल्याकडे जर एक गाडी आहे, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, आपण त्याला मूव्ह करू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. राईट. त्याला काय म्हणतो आपण? मूव्ह करणं. परंतु कधी असं होतं की आपल्या घरासमोरचं एक झाड आहे, मोठं झाड, वडाचं झाड आहे समजा, त्या झाडाला आपण मूव्ह करू शकतो का? अनलेस अँड अंटिल वी कट इट. आपण त्याला जर तोडलं तरच त्याला आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, अदरवाईज त्याला मूव्ह करू शकत नाही. ठीक आहे, झाडाचं एक्झाम्पल तर साईडला ठेवा. आता आपण एक्झाम्पल घेऊ, आपलं घर असेल, घराला आपण मूव्ह करू शकतो का? नाही, अजिबात नाही, त्याची हालचाल नाही करू शकत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? एक शब्द आहे मूव्ह, MOV, मूव्ह म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे. आणि जसं म्हणून ज्या गोष्टींची हालचाल करू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, त्याला म्हणतात मूव्हेबल, MOVABLE. मूव्हेबल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येणारे. आणि मग याचा अँटोनिम काय होईल? IM. एवढा एक प्रिफिक्स द्यायचा, IM एवढा, आणि बाकीचं स्पेलिंग जसं तसं लिहायचं, MOVABLE. इमूव्हेबल. एक असतं ज्या गोष्टींची हालचाल होऊ शकते, आणि दुसरे असतात ज्या गोष्टींची हालचाल होऊ शकत नाही. म्हणून ज्या गोष्टींची हालचाल होऊ शकते त्याला मूव्हेबल म्हणतो, ज्या गोष्टींची हालचाल होऊ शकत नाही किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत नाही त्याला आपण इमूव्हेबल म्हणतो. मग तुम्ही एक शब्द ऐकला असेल, मूव्हेबल प्रॉपर्टी, इमूव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे जर माझ्याकडे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, सायकल आहे, अशा काही गोष्टी आहेत, ही जर प्रॉपर्टी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मूव्हेबल प्रॉपर्टी. राईट. आणि दुसरं असतं घर असेल, संपत्ती, घर असेल, जमीन असेल, याला काय म्हणतो आपण? इमूव्हेबल प्रॉपर्टी. मूव्हेबल प्रॉपर्टी आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी. मराठीमध्ये हे जे मूव्हेबल आहे याला जंगम मालमत्ता म्हणतात, जंगम मालमत्ता. आणि इमूव्हेबल आहे त्याला म्हणतो आपण स्थावर मालमत्ता, स्थावर मालमत्ता. ओके, चला तर नेक्स्ट वर्डकडे. मूव्हेबल. या मूव्हेबल शब्दाचं अँटोनिम होतं फक्त IM एवढाच पार्ट. IM एवढा प्रिफिक्स द्यायचा एक, मूव्हेबल या शब्दाला IM एवढा काय द्यायचा? प्रिफिक्स द्यायचा. बघा नेक्स्ट वर्ड, नॉट सपोर्टिंग एनी ऑफ द साइड्स इन अन आर्ग्युमेंट. दोन लोक भांडण करतायत, A आणि V. चला आपण याला असं बघूयात की ही एक मुलगी आहे फिमेल आणि हा एक मुलगा आहे मेल. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो बघा, मुलींचा चेहरा दिसायला सुंदर असतो, गोड असतो. आता त्याच्यामध्ये वाईट बोलण्यासारखं काही नाही. जर एखाद्या मुलीचा चेहरा जर सुंदर दिसतो, चांगला आहे दिसायला, राईट, गोल चेहरा आहे, तर आपण काय म्हणू की शी लुक्स ब्युटिफुल. राईट. मग काय, गोल चेहरा आहे, ही झाली फिमेल, हा बॉय, बॉयसाठीचा B जो आहे तो मेल. या दोघांमध्ये भांडण लागतं. आता भांडण लागल्यानंतर हे दोघं माझ्यासारख्या एका थर्ड पार्टीकडे येतात की आमचं भांडण मिटवायचं, आम्हाला काहीतरी करून, किंवा मग हे बघा असं असं झालंय. मग ॲज अ टीचर हे काम करावं लागणार ना, वाद सोडावं लागणार. तर काय होतं की हे दोघं जण आल्यानंतर मी काय करतो, Aची सुद्धा साईड घेत नाही आणि Bची सुद्धा साईड घेत नाही. तुम्ही असं लगे म्हणू नका तुम्ही लगेच Aची साईड घेणार, अजिबात नाही. आपल्याला जर एक रोल दिला त्या रोलनुसार आपण काम करतो, एकदम निष्पक्षपणे. राईट. इम्पार्शल राहून. शब्द काय? इम्पार्शल.
कोणाचीही साईड न घेता मी काय करणार, त्यांना सांगणार की हा दोघांनी सुद्धा असं असं चुकवलेलं आहे, दोघांनीही ज्या गोष्टींवरती चुका केल्या त्या मान्य करा आणि पुढे जावं, कशाला साईड लावायचं ना, बरोबर का. पुढचा विचार करा. मग मी ए आणि बी या दोघांना म्हणतो की फार भांडण वगैरे न करता भांडण मिटवून घ्या, म्हणजे मी कोणाचीही साईड घेत नाही. जर मी कोणाचीही साईड घेत नाही त्या आर्ग्युमेंटमध्ये तर मी काय आहे, इम्पार्शल आहे, म्हणजेच मी काय आहे, निष्पक्ष आहे. निष्पक्ष, राईट, किंवा निपक्षपणे, ज्याला आपण काय म्हणतो कोणाची साईड न घेणं आणि आपलं थर्ड पर्सन म्हणून त्याचे काय करणं, निवाडा करणं किंवा बाजू मांडणे. येस. नेक्स्ट वर्ड, दॅट विच कॅन नॉट बी पुट इन टू प्रॅक्टिस. असं काहीतरी असतं जे प्रॅक्टिसमध्ये आणणं अवघड असतं. म्हणजे आपण कितीही बोलतो, किती गप्पा मारतो, कुठल्या हॉटेलमध्ये एक कटिंग संपतं, त्याच्यानंतर दुसरा राऊंड होतो कटिंगचा, तिसरा राऊंड होतो कटिंगचा, नंतर भुका लागतात, वडापाव खातो, पॅटीस खातो, आणखी एक चहाचा राऊंड होतो. इतक्या सगळ्या गप्पा मारतो, परंतु एखादी गोष्ट प्रॅक्टिसमध्ये आणणं अवघड असतं, राईट. मग त्याला म्हणतो आपण इम्प्रॅक्टिकेबल. जर प्रॅक्टिसमध्ये आणता येत नाहीये, व्यवहारात आणणं शक्य नाहीये, आपण ते लिहूयात, व्यवहारात आणणे एखादी गोष्ट शक्य नसतं, शक्य नसणे, याला काय म्हणतो आपण, इम्प्रॅक्टिकेबल, राईट. म्हणजे ते काय करणं, प्रॅक्टिसमध्ये आणणं. प्रॅक्टिस म्हणजे काय, एखादी गोष्ट अंमलात आणणं शक्य नाहीये. मग यालाच इम्प्रॅक्टिकेबलला आपण असं म्हणू शकतो की अंमलात आणणे शक्य नसणे. ओके. दॅट विच कॅन नॉट बी पुट इन टू प्रॅक्टिस. आता हा जो पुट आहे, तुम्ही कॅन नॉट मॉडेल व्हर्ब आहे, मॉडेलच्या नंतर जर बीचा वापर झालाय त्यानंतर येणारा जो मेन व्हर्ब आहे तो नेहमी V3 असतो. म्हणून हा जो पुट आहे आपल्याकडे, पुट, पुट आणि पुट हा पास्ट टेन्स, हा पास्ट पार्टिसिपल, हा V1. म्हणून इथं जरी पुट दिसत असला तरी तो फर्स्ट फॉर्म नाहीये, सेकंड फॉर्म नाहीये. हा पुट जो आहे तो V3 आहे, कारण का मॉडेलच्या नंतर बी आला, बीच्या नंतर V3 चा वापर व्हायला पाहिजे. ओके. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात आपण. दॅट विच इज नॉट लायकली टू हॅपन. अशी एखादी गोष्ट जी घडणार नाही किंवा घडणं शक्य नाहीये, घडणार नाही, त्याला आपण काय म्हणू, इम्प्रोबेबल. एक असतं प्रोबेबल, PROBABLE, प्रोबेबल म्हणजे काय, एखादी गोष्ट घडणं शक्य आहे त्याला आपण काय म्हणतो, संभवनीय. म्हणजे हे असं असं घडणं काय आहे, संभवनीय आहे, शक्य आहे, तर त्याला जो शब्द आहे तो आहे इम्प्रोबेबल, असंभवनीय. असंभवनीय जे घडणं शक्य नाहीये त्याला म्हणतो आपण असंभवनीय, इम्प्रोबेबल. जे घडणं शक्य नाही, इम्प्रोबेबल. प्रोबेबल या शब्दाला अँटोनिम करताना फक्त IM एवढाच काय लावतात, प्रिफिक्स आपण लावतो, इम्प्रोबेबल. नेक्स्ट वर्ड बघा, अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हर्ड. आता बघा, मॉडेल व्हर्ब, त्याच्यानंतर बीचा वापर झालाय, त्याच्यानंतर जो येतो व्हर्बचा फॉर्म तो व्हर्बचा थर्ड फॉर्म असतो. म्हणून HEAR हिअर, HERD HEARD हर्ड आणि HEARD हर्ड. हिअर, हर्ड, हर्ड, राईट. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. फर्स्ट फॉर्म V1, V2 पास्ट टेन्स आणि V3 पास्ट पार्टिसिपल. आता जो आवाज ऐकला जाऊ शकत नाही किंवा ऐकायला येत नाही त्याला काय म्हणतो आपण, इनऑडिबल. तुम्ही पाहत असाल बऱ्याचदा काय होतं, मी जेव्हा ऑफलाईन बॅच असते आणि तेव्हा विद्यार्थी पाठीमागे बसले असतात, मी आल्यानंतर विचारतो की एम आय ऑडिबल. एम आय ऑडिबल म्हणजे काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय का. एम आय ऑडिबल. ऑडिबल म्हणजे काय, AUDIBLE, ऑडिबल. ऑडिबल म्हणजे ऐकू येण्याजोगा, ऐकायला येईल असा, त्याला ऑडिबल म्हणतात. आणि त्याचा अँटोनिम करताना फक्त IN असं एक प्रिफिक्स द्यायचा आहे, प्रिफिक्स ऍड करायचा आहे, त्याला म्हणतो इनऑडिबल. म्हणजे काय, ऐकायला न येणारा, आवाज न येणारा. नेक्स्ट वर्ड, अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड. असं एखादं वाक्य बघा, कॅन नॉट मॉडेल, त्याच्यानंतर बीचा वापर झालाय, नंतर V3 चा वापर होईल. अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड, राईट. मग अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड म्हणजे जे वाक्य
किंवा एखादं विधान जे समजून येत नसेल, समजत नसेल, तर त्याला काय म्हणतात? इनकॉम्प्रिहेन्सिबल. व्हॉट एव्हर दे टॉक्ड वॉज इनकॉम्प्रिहेन्सिबल फॉर मी. मला ते समजलं नाही किंवा मला ते समजू शकत नव्हतं. राईट. कॉम्प्रिहेन्सिबल असा एक शब्द आहे. कॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे काय? आकलन होईल असा, आकलनीय. आकलनीय. राईट. आकलनीय म्हणजे काय? जे बोललं गेलंय, जे वाचलंय ते समजतंय, त्याला आपण आकलनीय असं म्हणू. आणि जर बोललं गेलं किंवा एखादं काही वाचलंय आपण, ते जर समजत नसेल, तर त्याला आपण काय म्हणू? इनकॉम्प्रिहेन्सिबल. याला मराठीमध्ये काय शब्द आहे? अनाकलनीय. आकलनीय त्याचा अँटोनिम काय होईल? अनाकलनीय. अनआकलनीय याचं एकत्रित केल्यानंतर काय होईल? अनाकलनीय. ओके. आता तुम्ही लगेच आकलनीय, अनाकलनीय, अवघड अवघड शब्द यायला लागले वगैरे, बिनधास्त राहायचं, निवांत राहायचं. या शब्दांकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल. शब्द माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट वर्ड, वन हू कॅन नॉट बी करेक्टेड. कॅन नॉट मॉडल ऑक्झिलरी, बीचा वापर, त्यानंतर जो यायला पाहिजे तो व्हर्बचा थर्ड फॉर्म. करेक्ट, करेक्टेड, करेक्टेड असं आपण म्हणू शकतो. आता बघा, एक असतं CORRI, कॉरिजिबल. GIBLE, कॉरिजिबल. एखादी गोष्ट जर दुरुस्त करता येणं शक्य असेल, इफ इट इज पॉसिबल टू करेक्ट इट, त्याला काय म्हणू आपण? कॉरिजिबल. म्हणजे एखादी गोष्ट करेक्ट करणं शक्य आहे, त्याला काय म्हणणार आपण? कॉरिजिबल. जर एखादी गोष्ट दुरुस्त करणं शक्य नाहीये, त्याला करेक्ट नाही करता येणार, तर त्याला काय म्हणू आपण? इनकॉरिजिबल. आयन हा फक्त प्रिफिक्स लावतोय, त्याला म्हणतो आपण इनकॉरिजिबल. जे दुरुस्त केलं जाऊ शकणार नाही असं, ज्याला करेक्ट करता येणार नाही असं. नेक्स्ट वर्ड, अ स्टोरी ऑर स्टेटमेंट दॅट इज डिफिकल्ट टू बिलीव्ह. अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी बाब ज्याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड आहे. आता असं कोणतरी येऊन म्हणलं आपला मित्र की चल मी आज तुला गौतमीला भेटवतो. आपण म्हणणार यार तू कुठं, आपलं 5 वाजता चहा प्यायला पंचायत होती 5 रुपयाची 7 रुपयाची कटिंगची. गौतमीकडे कसं काय गाठ भेट? राईट. गौतमी आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक आदरणीय नाव. तर ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं शक्य नाहीये त्याला आपण काय म्हणतो? इनक्रेडिबल. मराठीमध्ये शब्द आहे बघा त्याला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, जे ऑर्डिनरी नाहीये. ऑर्डिनरी म्हणजे काय? सामान्य. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य. त्याच्या अगोदर EXTRA, एक्स्ट्रा असं काय लागलंय? एक प्रिफिक्स लागलाय. मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं जर म्हटलं तर आपण काय म्हणतो? असामान्य. सामान्य गोष्टींवरती विश्वास ठेवणं शक्य असतं, सोपं असतं सामान्य गोष्टींवरती. परंतु एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी ज्या असतात त्याच्यावरती विश्वास बसत नाही. विश्वास बसत नाही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? जर एखाद्या गोष्टीवरती विश्वास बसत असेल तर आपण काय म्हणू? विश्वसनीय. म्हणजे विश्वास ठेवता येईल किंवा अशा प्रकारचा. ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवता येणार नाही त्याला काय म्हणू आपण? अविश्वसनीय. राईट. मग त्या अविश्वसनीय ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं शक्य नाही त्यालाच म्हणतात इनक्रेडिबल. सॉरी. आता आपण जर असं म्हटलं की MS धोनीने काय षटकार मारलाय? 110 मीटरचा 6. राईट. 110 मीटरचा जर एक सिक्सर मारलाय, आपण त्याला 6 म्हणू, षटकार ठोकलाय, तर आपण म्हणू शकतो 110 मीटर ठीक आहे ना, MS धोनीने मारलाय, मारू शकतो MS धोनी. यजुर्वेंद्र चहलने 115 मीटरचा षटकार जर मारला असं जर तुम्ही ऐकलं, तुम्ही काय म्हणणार? यार यजुर्वेंद्र चहलला एक बाउंड्री गेलेली मी आजपर्यंत पाहिली नाही, अर्थात मी पाहिली बरं का, एका मॅच मध्ये त्याने मारलेली. तर 115 मीटरचा षटकार यजुर्वेंद्र चहल कसा मारणार? ते अविश्वसनीय वाटतं ना थोडं. त्याला म्हणतो आपण इनक्रेडिबल. INCRADIBLE, इनक्रेडिबल. ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं, ज्या स्टेटमेंटवरती किंवा एखाद्या स्टोरीवरती विश्वास ठेवणं अवघड असतं, दॅट इज इनक्रेडिबल. नेक्स्ट, वन हू डज नॉट गेट टायर्ड. TIRE, टायर्ड म्हणजे TIRE, टायर म्हणजे काय? थकणे. थकणे किंवा थकवा जाणवणे याला आपण थकणे म्हणतो. आय एम टायर्ड म्हणजे काय? मी आता थकलेलो आहे असं म्हणतो आपण. आय एम टायर्ड. I am TIRED.
TIRED टायर्ड म्हणजे मी काय थकलेलो आहे. आता वन हु डज नॉट गेट टायर्ड, जो थकतच नाही, ज्याला थकवा जाणवत नाही, राईट, म्हणजे दिवसभर तो 10 तास 12 तास 14 तास अभ्यास करतो तरीही थकत नाही, त्याला म्हणतात इंडिफटिगेबल. INDEFATIGABLE इंडिफटिगेबल, राईट. इंडिफटिगेबल हा वर्ड आता ग्रुप सी जी कंबाईनची ग्रुप सी मेन्स झाली त्या मेन्स मध्ये हा वर्ड विचारला गेला बघा. ग्रुप सी मेन्स 2023 याच्यामध्ये हा वर्ड विचारला गेला होता, इंडिफटिगेबल. म्हणजे काय, ज्याला थकवा येत नाही, द वन हु डज नॉट गेट टायर्ड, वन हु डज नॉट गेट टायर्ड, ज्याला थकवा जाणत नाही त्याला आपण इंडिफटिगेबल असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे दॅट विच कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड. जी गोष्ट एक्सप्लेन करता येत नाही, स्पष्ट करता येत नाही, त्याला आपण म्हणतो इनएक्सप्लिकेबल. INEXPLICABLE इनएक्सप्लिकेबल. ओके, दॅट विच कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड, ज्या गोष्टीला एक्सप्लेन नाही करतायत, स्पष्ट नाही करतायत, आणखी वेगळं विशद नाही करतायत, त्याला म्हणतो आपण इनएक्सप्लिकेबल. इनकेपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स, नेव्हर फेलिंग. ज्याच्याकडून चुका होत नाहीत, चुका ज्याच्याकडून होत नाहीत. इनकेपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स, मिस्टेक्स होत नाहीत, चुका होत नाहीत, त्याच्यासाठी काय शब्द आहे, नेव्हर फेलिंग, जो कधीही चुकत नाही किंवा अपयशी ठरत नाही. इनफॉलिबल. INFALLIBLE इनफॉलिबल, राईट, इनफॉलिबल असा एक शब्द इनफॉलिबल. नेक्स्ट आहे लायबल टू कॅच फायर इझिली. इंदुरीकर महाराज म्हणतात बघा, म्हणजे पुरुष याचं जे अपोजिट जेंडर आहे त्याला इंदुरीकर म्हणतात ज्वालाग्राही पदार्थ, म्हणजे लवकर आग घेणारा, पेटणारा. तुम्हाला कळायला वेळ लागेल. लायबल टू कॅच फायर इझिली, जी गोष्ट आग लवकर पकडते, असं एखादी वस्तू वगैरे जे ज्वलनशील म्हणतो आपण त्याला, ज्वलनशील, जे लवकर आग पकडतं त्याला काय म्हणतो आपण, असा एखादा ज्वलनशील पदार्थ. मग ज्वलनशीलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इनफ्लेमेबल. INFLAMMABLE इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल म्हणजे काय, द वन लाईक असं एखादी वस्तू वगैरे विच कॅचेस फायर इझिली. इझिली म्हणजे फार लवकर फायर कॅच करतं, त्याला म्हणतो आपण इनफ्लेमेबल. दॅट विच कॅन नॉट बी इमिटेटेड. इमिटेट करणं म्हणजे काय करणे, कॉपी करणे, म्हणजे काय करणे, एखाद्या गोष्टीचं अनुकरण करणे, अनुकरण करणे, राईट. दॅट विच कॅन नॉट बी इमिटेटेड, ज्या गोष्टीचं इमिटेट करणे म्हणजे अनुकरण करणे. आता काय म्हटलं, दॅट विच कॅन नॉट बी इमिटेटेड, मॉडल ऑक्झिलरी प्लस बीचा वापर, याच्यानंतर V3 यायला पाहिजे म्हणून इमिटेटेड. दॅट विच कॅन नॉट बी इमिटेटेड, राईट. ज्या गोष्टीचं अनुकरण कॅन नॉट बी म्हटलं, अनुकरण करणं शक्य नाही, अनुकरण करता येत नाही, त्याला म्हणतात इनइमिटेबल. IN अशा प्रकारचा एक प्रिफिक्स दिलाय कोणत्या शब्दाला, इमिटेटला, IMITABLE इमिटेबल. इमिटेबल या वर्डला IN अशा प्रकारचा फक्त एक प्रिफिक्स दिलाय, म्हणजेच काय झाला, इमिटेबल. इमिटेबल एक शब्द आहे म्हणजे अनुकरण करण्यायोग्य, इनइमिटेबल म्हणजे अनुकरण करता येणार नाही असा, इनइमिटेबल. ओके, नेक्स्ट दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड, मॉडल ऑक्झिलरी प्लस बीचा वापर, बीचा वापर झाल्यानंतर V3चा वापर करावा लागतो म्हणून सॅटिस्फाईड. दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड म्हणजे एखाद्या गोष्टीला काय करणं, संतुष्ट करणे, राईट. एखाद्या गोष्टीला संतुष्ट करणे म्हणजे काय, आपण काय म्हणतो, जेवल्यानंतर काय होते, तृप्त होतो आपण, राईट. पाणी पिल्यानंतर तहान तृप्त होते, जेवल्यानंतर आपली भूक तृप्त होते, राईट. त्याला म्हणतात आपण संतुष्ट होणे. मग दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड, ज्या गोष्टीला सॅटिस्फाय केलं जाऊ शकत नाही, तृप्त केलं जाऊ शकत नाही, त्याला शब्द आहे इनसॅटिएबल. IN सॅटिएबल. मग याचा अँटोनिम जो आहे तो आहे सॅटिएबल, SATIBLE सॅटिएबल.
सॅटिएबल म्हणजे काय, संतुष्ट होणारा. येस. आणि इथं आहे इनसॅटिएबल, संतुष्ट न होणारा. येते का लक्षात? सॅटिएबल म्हणजे संतुष्ट होणारा, जो तृप्त होतो असा. इनसॅटिएबल जो तृप्त होत नाही असा. इनसॅटिएबल. नेक्स्ट, वन हु इज अनेबल टू पे वन्स डेट्स. हे डेप्टर्स नाही हा, डेप्टस असं नाही. DEBT, डेप्ट. याला म्हणतात डेट. याचं प्रोनाउन्सिएशन करताना एवढंच करायचं, डेट. ओके, डेट. आणि मग येस आलाच्या नंतर डेट्स असं म्हणतो आपण त्याला. वन हु इज अनेबल टू पे वन्स डेट्स. ओके, डेट्स म्हणजे काय, कर्ज. मग जर एखादी व्यक्ती अनेबल टू पे, आता बघा वन हा इंडेफिनाइट प्रोनाउन जेव्हा एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला येतो तो कंटिन्यू होतो. आणि कंटिन्यू होताना अशा प्रकारे होतो बघा, ONE'. वन साठी पुढे हिज किंवा हर नाहीये. इथे लक्षात, हिज किंवा हरचा वापर इथं न होता जर सुरुवातीला वन हा इंडेफिनाइट प्रोनाउन आला तर नंतर सुद्धा वाक्यामध्ये तोच कंटिन्यू होतो, वन्स. त्याला असं नाही लिहायचंय ONC, वन्स नाही, असं नाही. हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे, वन्स. आता बघा, जो स्वतःचं कर्ज वगैरे वापस नाही करू शकत, कर्ज चुकवू शकत नाही, जर कर्ज घेतलंय त्याची परतफेड करू शकत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? मराठीमध्ये जो शब्द आहे त्याला दिवाळखोरी, राईट? किंवा दिवाळखोर, दिवाळखोर. इंग्लिशमध्ये या दिवाळखोऱ्यालाच म्हणतात इनसॉल्वंट. INSOLVENT, इनसॉल्वंट. इनसॉल्वंट म्हणजेच काय, एखादी अशी व्यक्ती जी त्याच्यावरती असणार जे कर्ज वगैरे आहे ते कर्ज वापस नाही करू शकत, राईट? कर्ज फेड नाही करू शकत, त्याला म्हणतो आपण इनसॉल्वंट. अ लिस्ट ऑफ आर्टिकल्स अँड देअर डिस्क्रिप्शन. अशी एक लिस्ट असते, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5. त्यांचे ते एखाद्या वस्तूंची यादी आहे आणि त्या यादी पुढे काय दिलेलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की ती काय आहे. ही जी यादी असते ना, या यादीला एक शब्द आहे इन्व्हेंटरी. अ लिस्ट ऑफ आर्टिकल्स अँड देअर डिस्क्रिप्शन. हे जे नावं आहेत आणि ते शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन आहे की ती वस्तू काय आहे, याला म्हणतो आपण इन्व्हेंटरी. INVENTORY, इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी. ओके, इन्व्हेंटरी अशी एक यादी वस्तूंची आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं असतं. समथिंग दॅट कॅन नॉट बी सीन. मॉडल ऑक्झिलरी बीचा वापर, V3चा वापर. समथिंग दॅट कॅन नॉट बी सीन विथ ह्युमन आईज. मानवी डोळ्याने अशा प्रकारे मी जर आता विदाउट स्पेक्ट्स आहे, म्हणजे स्पेक्टिकल्स लावलेले नाहीत, आणि मी जर समोर पाहतोय तर मला समोर काय दिसतंय, किंवा मग जे दिसत नाहीये त्याला काय म्हणणार आपण? इनव्हिजिबल. म्हणजे दृश्य नाही असं, त्याला काय आपण म्हणतो? इनव्हिजिबल. व्हिजिबल म्हणजे काय? VISIBLE. व्हिजिबल म्हणजे जे दृश्य आहे, मी जर पाहतोय आणि मला दिसतंय त्याला आपण काय म्हणू? व्हिजिबल. आणि जे डोळ्यांनी दिसत नाही दॅट इज नोन ॲज इनव्हिजिबल. मराठीमध्ये शब्द आहे अदृश्य. ॲडम स्मिथ यांनी इकॉनॉमिक्समध्ये एक कॉन्सेप्ट मांडलेली बघा. इनव्हिजिबल शब्द वापरलेला आहे, इनव्हिजिबल हँड. मग त्यांनी इनव्हिजिबल हँड कशासाठी शब्द वापरलाय, तुम्ही जर इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल, PG केलं असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, राईट? इनव्हिजिबल हँड कशाला म्हटलेलं आहे? इनव्हिजिबल हँड वाटलंच तर तुम्ही गुगल करून बघा. गुगल केल्यानंतर तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात येऊन जाईल ॲडम स्मिथ काय म्हणतात. व्हिजिबल, इनव्हिजिबल. व्हिजिबल म्हणजे दृश्य, इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य. दॅट विच कॅन नॉट बी हर्ट. आता बघा, एखाद्या गोष्टी जसं की समजा एक व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, या व्यक्तीला थंडीमध्ये फारच, म्हणजे हिवाळ्यामध्ये फारच, विंटरमध्ये फारच थंडी लागते. फारच थंडी लागते म्हणजे काय? फार सेन्सिटिव्ह असते ती, मग तिला हर्ट होतं, राईट? थंडीने. मग त्याला आपण काय म्हणतो? व्हल्नरेबल. VULNERABLE, व्हल्नरेबल, राईट? एखादी व्यक्ती असते त्याला काहीच फरक पडत नाही, त्याला म्हणतो आपण इनव्हल्नरेबल. दॅट विच कॅन नॉट बी हर्ट. त्याला हर्ट होतच नाही, इनव्हल्नरेबल. ज्याला हर्ट होतं दॅट इज व्हल्नरेबल. ओके, व्हल्नरेबल आणि इनव्हल्नरेबल हे दोन शब्द आहेत, एकमेकांचे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट,
स्टेटमेंट विच कॅन नॉट बी कॉन्ट्राडिक्टेड. कॉन्ट्राडिक्ट करणं म्हणजे काय, त्याला विरोध करणं, विरोध करणे. आता बघा, स्टेटमेंट विच कॅन नॉट बी कॉन्ट्राडिक्टेड असं एक स्टेटमेंट केलेलं आहे. त्या स्टेटमेंटला जर कॉन्ट्राडिक्ट करता येत नसलं, त्याला विरोध करता येत नसला, तर त्याला काय शब्द आहे, इररिफ्युटेबल. त्याच्याही अगोदर आपण रिफ्यूट शब्द घेऊ, REFUTABLE, रिफ्युटेबल. रिफ्युटेबल म्हणजे काय, दिलेल्या स्टेटमेंटला तुम्ही जर विरोध करू शकत असाल, काउंटर करू शकत असाल, कॉन्ट्राडिक्ट करू शकत असाल, तर त्याला रिफ्युटेबल किंवा रिफ्यूट करणं असं म्हणतो. आणि रिफ्युटेबल म्हणजे काउंटर केलं जाऊ शकेल, कॉन्ट्राडिक्ट केलं जाऊ शकेल. जर त्याला कॉन्ट्राडिक्ट केलं जाऊ शकत नसेल, तर त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे इररिफ्युटेबल. IR असा फक्त एक प्रिफिक्स द्यायचा आहे रिफ्युटेबल या स्पेलिंगला, मग शब्द तयार होतो इररिफ्युटेबल. येते लक्षात. रिमार्क्स विच डू नॉट रिअली, रिमार्क्स बघा प्लुरल आहे. मी ओकॅब शिकवतोय, ओकॅब शिकवताना सुद्धा लहान सहान गोष्टी ग्रामर मधल्या सांगतोय. रिमार्क्स हे प्लुरल आहे, यासाठी इथं डूचा वापर झालाय. जर इथं काही सिंग्युलर असतं तर डजचा वापर झाला असता, राईट, डज. रिमार्क्स विच डू नॉट रिअली अप्लाय टू द सब्जेक्ट अंडर डिस्कशन. आता मी बोलतोय भारत आणि US, इंडो US रिलेशन्स वरती. द सब्जेक्ट अंडर डिस्कशन इज इंडो, इंडो म्हणजे इंडिया, US, इंडो US रिलेशन्स, भारत अमेरिका संबंध, इंडो US रिलेशन्स. या इंडो US रिलेशन्स वरती बोलतोय आणि मध्येच कोणीतरी येतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांविषयी बोलतो. इंडो US रिलेशन्स मध्ये महाराष्ट्राला जरी 2 मुख्यमंत्री असले तरी योगदान म्हणजे माझ्या आकलनाच्या पलीकडे जाईल ना. त्याच्यामुळे मग इंडो US रिलेशन्स विषयी बोलत असताना जर तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय, जे काही त्याच्याशी संबंधित नाहीये, तर त्याला आपण काय म्हणू, इररिलेव्हंट बोलतोय. इररिलेव्हंट म्हणजे असंबद्ध, असंबद्ध म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, जे त्याच्याशी संबंधित नाही. हा कायद्यामध्ये वापरला जाणारा शब्द आहे, थोडा जड शब्द आहे, असंबद्ध असं. सो रिलेव्हंट, RELEVANT, रिलेव्हंट. रिलेव्हंट या शब्दाचा अँटोनिम आहे इररिलेव्हंट. रिलेव्हंट म्हणजे संबंधित असणे, संबद्ध असणे. इररिलेव्हंट म्हणजे संबंधित नसणे. मग बघा, रिमार्क्स विच डू नॉट अप्लाय टू द सब्जेक्ट अंडर डिस्कशन, जे चर्चेमध्ये चालू आहे त्याच्याशी संबंधित नसणं, त्या चर्चेला लागू न होणारं काहीतरी तुमचं रिमार्क असेल, तुमचं एखादं आर्ग्युमेंट असेल, दॅट इज नोन एज इररिलेव्हंट आर्ग्युमेंट. नेक्स्ट वर्ड, अ लॉस ऑर डॅमेज दॅट कॅन नॉट बी कॉम्पेन्सेटेड. अशा प्रकारचा एखादा लॉस, लॉस म्हणजे काय, तोटा किंवा नुकसान, नुकसान, नुकसान. डॅमेज साठी सुद्धा तोच वर्ड घ्या, नुकसान. अ लॉस ऑर डॅमेज दॅट कॅन नॉट बी कॉम्पेन्सेट. कॉम्पेन्सेट म्हणजे काय, नुकसान भरपाई, कॉम्पेन्सेट किंवा कॉम्पेन्सेशन म्हणजे भरपाई, राईट. आता असा एखादा डॅमेज होतोय, नुकसान होते, ज्याला कॉम्पेन्सेट नाही करता येते, त्याला भरपाई नाही करता येते, राईट. मग त्याला काय म्हणतो, इररिपेरेबल. IRREPARABLE, इररिपेरेबल म्हणजे ज्याला नुकसान भरपाई देता येत नाही, किंवा ते आता ते नुकसान भरून नाही निघते, काहीही केलं तरीही नुकसान भरपाई निघणार नाही, मग ते भरपाई होऊ शकणार नाही, त्याला म्हणतो आपण इररिपेरेबल. आता तुम्ही असं ऐकलं असेल बघा, एखाद्या सन्माननीय व्यक्तीचं जर निधन झालं तर समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून जेव्हा आदरांजली वाहिली जाते, श्रद्धांजली वाहिली जाते, त्यावेळी अशा प्रकारचं एक वाक्य वापरलं जातं, आता एक पोकळी तयार झाली आहे आणि ती पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. म्हणजे ते अशा प्रकारचं नुकसान आहे की ते नुकसान कधीही भरून निघणार नाही, दॅट इज इररिपेरेबल. येते लक्षात. नेक्स्ट, अ डिसिजन विच कॅन नॉट बी ऑल्टर्ड ऑर विथड्रॉन. असा एखादा डिसिजन जो आता बदलता येत नाही, कॅन नॉट बी ऑल्टर्ड, ALTERE. ऑल्टर म्हणजे काय, चेंज, CHANG, चेंज म्हणजे बदल करणे, राईट. तुम्ही बघा, तुमचा शर्ट असेल, पॅन्ट असेल, तुम्ही त्याला काय करता, ऑल्टर करून घेता. ऑल्टर करून घेता म्हणजे काय, त्याचं जे साईज आहे त्याच्यामध्ये बदल करता, चेंज करता, राईट. तो मिनिंग आहे ऑल्टरचा.
आणि काय सांगितलं, अ डिसिजन विच कॅन नॉट बी ऑल्टर्ड ऑर विथड्रॉन. विथड्रॉ करणं म्हणजे काय, माघारी घेणे. माघारी घेणे. युनियन गव्हर्नमेंटने 1-1.5 वर्षापूर्वी वगैरे काय केलं, जे ऍग्रिकल्चर लॉज आणले होते 3 कायदे, कृषी कायदे, ते कृषी कायदे वापस घेतले. म्हणजे काय, गव्हर्नमेंट विथड्रॉन ऑल द 3 लॉज, राईट. ते कायदे वापस घेतले, विथड्रॉन, त्यांना वापस घेतले. 2 शब्दांचं मिनिंग सांगितलं मी तुम्हाला. आता असा एखादा डिसिजन जो बदलता येत नाही किंवा वापस घेता येत नाही, त्याला काय म्हणतात, इररिव्होकेबल. IRREVOCABLE, इररिव्होकेबल. इररिव्होकेबल, ज्याला वापस घेता येत नाही. ओके, बदलता येत नाही किंवा त्याला विथड्रॉ करता येत नाही, म्हणजे वापस घेता येत नाही. नेक्स्ट, one who sacrifices one's life for a principle or cause like one's nation, religion, etc. राष्ट्रासाठी, देशासाठी जे बलिदान देतो, त्या बलिदान देण्याला जो शब्द आहे तो शब्द आहे मार्टर. MARTYR, मार्टर. प्रोनाउन्सिएशन करताना मार्टर असंच करायचं, मार्टर. मार्टीर असं मार्टीर वगैरे काही नसतं, मार्टर. ओके, मार्टर. MAR स्पेलिंग लक्षात ठेवा, MARTYR, मार्टर. राष्ट्रासाठी, देशासाठी, इथं रिलिजन, धर्म हा सुद्धा शब्द वापरला. याच्यासाठी बलिदान देणं किंवा मग तत्वासाठी बलिदान देणं किंवा त्याग करणे. सॅक्रिफाईस म्हणजे काय, त्याग करणे. यस, त्याग करणे, आयुष्य त्यागणे, आयुष्य त्याग करणे राष्ट्रासाठी. बलिदान देणे आपण म्हणतो ना, तो अर्थ आहे मार्टर. म्हणजेच काय, शहीद. आपण म्हणतो ना शहीद होणे, शहीद होणे. त्यासाठी इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे मार्टर. अ पर्सन फॉर हुम मनी ऑर गेन इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सिडरेशन. एखाद्या व्यक्तीसाठी जर फक्त मनी म्हणजे पैसा किंवा एखादा नफा, गेन म्हणजे काय, नफा, हे जर सर्व काही असेल, नफा आणि पैसा, तर त्या व्यक्तीला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं मटेरियलिस्टिक. म्हणजेच काय, भौतिकवादी. म्हणजे संपत्ती, ती कोणत्याही फॉर्म मध्ये असेल, ती संपत्ती वगैरे याच्यामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, रस आहे, त्या व्यक्तीला म्हणायचं मटेरियलिस्टिक. ज्याला स्पिरिच्युअल गोष्टी म्हणजे अध्यात्म वगैरे याच्याशी काही घेणं देणं नाही, मनी, पैसा, संपत्ती, इतर प्रकारची संपत्ती आणि इतर सर्व गोष्टी ज्याच्यामधून त्याला फिजिकल प्लेजर्स मिळतील, त्याला काय म्हणतो आपण, मटेरियलिस्टिक. येस. नेक्स्ट इज वन हू डज एव्हरीथिंग फॉर मनी ॲट द एक्सपेन्स ऑफ एथिक्स. एथिक्स म्हणजे काय, नीतिमत्ता. थोडक्यात नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र, एथिक्स, नीतिशास्त्र वगैरे असं म्हणूयात आपण. नैतिकता, नैतिकता, नैतिकता वगैरे सगळं सोडून त्याला काय, फक्त वन हू डज एव्हरीथिंग फॉर द सेक ऑफ मनी, जो फक्त पैशासाठी करतो. नीतिमत्ता वगैरे त्याला काही घेणं देणं नाही, पैसा वगैरे हेच महत्वाचं आहे, फक्त नैतिकता वगैरेशी काही घेणं देणं नसतं, त्याला काय म्हणतात, मर्सिनरी. मग मर्सिनरी, MERCENARY, मर्सिनरी, याच शब्दाचा आणखी एक मिनिंग आहे. तो मिनिंग असा आहे, तुम्ही अगेन हे कंटिन्यू करू बरं का, ज्याला नीतिमत्तेशी घेणं देणं नाही, कोण चूक कोण बरोबर याच्याशी घेणं देणं नाही, मला जर पैसा भेटतोय तर मी ही गोष्ट करतोय. म्हणजेच काय, जुन्या काळामध्ये काय असायचं बघा, हा राजा असायचा. हा राजा काय करायचा, जो किंग होता हा काय करायचा, बी असेल, सी असेल, या लोकांकडून सैन्य मागून घ्यायचा युद्धाच्या वेळी. हा राजा बी, सी या छोट्या छोट्या लोकांकडून, ज्यांनी सैन्य स्वतःचं प्रायव्हेट आर्मी असायचं, प्रायव्हेट सैन्य असायचं, या लोकांकडून सैन्य बोलून घ्यायचा आणि त्यांना भाडे द्यायचा, पैसा द्यायचा या व्यक्तींना, की तुम्ही जर माझ्याकडे एक 5,000 10,000 सैन्य पाठवत असाल तर त्यांचे मी तुम्हाला पैसे देतो. मग त्याला काय म्हणतात, अशा प्रकारे पैसे देणं वगैरे, याला एक शब्द होता, तोच शब्द आहे मर्सिनरी. येस, म्हणजे भाडोत्री सैन्य असा सुद्धा एक शब्द आहे बघा, भाडोत्री सैन्य. आणि मग हे जे लोक होते ना, बी असेल किंवा सी असेल, हे बी आणि सी आहे बरं का, बी असेल, सी असेल, हे लोक काय करायचे,
पैशांसाठी त्यांना नीतिमत्ता नैतिकता कोण चांगला आहे कोण बरोबर आहे याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. ते फक्त पैसे भेटतायत म्हणून आपलं सैन्य पाठवायचे आणि युद्धामध्ये सामील व्हायचे या राजाकडून. जसं की ए हा राजा आहे म्हणजे ते पैसे घेऊन लढायला जायचे. भाडोत्री सैन्य म्हणतात. मर्सिनरी त्याच्यासाठीचा शब्द आहे. यस. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण. मॅरिंग वन हजबंड ऑर वन वाईफ ॲट अ टाइम. एका वेळी एकाच व्यक्तीशी लग्न. आता एकापेक्षा जास्त लग्न काही जुन्या काळात व्हायचे वगैरे. अलीकडे ते एक भेटणं सुद्धा अवघड आहे मुलांच्या बाबतीत. तर एका वेळी एकाच व्यक्तीची जर लग्न होत असेल, मॅरिंग वन हजबंड किंवा वन वाईफ ॲट अ टाइम, जोडीदार जर एकच असेल तर त्यासाठी जो शब्द आहे तो आहे मोनोगॅमी. मग यातील दोन शब्दांचं मिनिंग समजून घेऊयात आपण. हा जो मोनो आहे ना, MONO, मोनो, मोनोचा अर्थ होतो समजा एक, एक या अर्थाने. ओके, मोनो. आणि हा जो गॅमी शब्द आहे पुढचा GAMY, गॅमी, GAMY, गॅमी म्हणजे रिलेटेड टू मॅरेज, MARRIAGE, रिलेटेड टू मॅरेज. मग बघा, मोनो म्हणजे एक आणि गॅमी म्हणजे रिलेटेड टू मॅरेज म्हणजे एक लग्न, एका वेळी एक लग्न करणे. ओके, आरशा अर्थाचा शब्द आहे म्हणजे दोन्ही पण शब्दांचं मिनिंग लक्षात असायला पाहिजे, मोनो आणि दुसरा गॅमी. ओके, आता आणखी एक गोष्ट, मॅरिंग वन हजबंड ऑर वन वाईफ ॲट अ टाइम असं म्हटलंय म्हणजेच काय, लग्न झाल्याच्या नंतर ए ही स्त्री मुलगी आणि बी हा पुरुष, या दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर यांचा जो जोडीदार असतो याच्यासाठी आपल्याकडे आणखी एक शब्द आहे. तो शब्द आहे SPOUSE, स्पाउस. म्हणजे काय, लग्नानंतरचा जोडीदार. आता लग्नाच्या अगोदरचा जोडीदार, लग्न झाल्यानंतर बाहेरचा जोडीदार, असं काही नाही. याच्यासाठी वेगळे शब्द तुम्ही शोधत बसा. लग्न झाल्यानंतर लग्नानंतरचा जो पार्टनर असतो, जोडीदार असतो, त्याच्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे स्पाउस. ओके, मोनोगॅमी एक लग्न. आता एका वेळी अनेक लग्न झालेले असतील म्हणजे अनेक बायका असतील, अनेक नवरे असतील, तर त्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत किंवा मग लगेच सांगून देतो बघा तुम्हाला. मोनो म्हणजे एक आणि गॅमी म्हणजे लग्न. तर याचा अँटोनिम जो होतो तो आहे पॉली, POLY, पॉलीगॅमी, GAMY. गॅमी म्हणजे लग्न, पॉली म्हणजे अनेकांशी संबंधित, अनेक. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त लग्न, पॉलीगॅमी असा शब्द आहे. तर नेक्स्ट वर्ड, वन हू हेट्स मॅनकाइंड, मानव जातीचा तिरस्कार करणारा. मानव जातीचा तिरस्कार करणारा. मानव जातीचा तिरस्कार करणारा. मग मॅनकाइंड म्हणजे काय, मानवजात, ह्युमन बिंग, राईट. या ह्युमन बिंगचा, मॅनकाइंडचा तिरस्कार करणारा कोण असतो त्याला मिसॅन्थ्रोप म्हणतात. मिस अगेन हा MIS आहे ना, याचं मिनिंग होतं MIS म्हणजे काय, हेट करणारा, HAT हेट, MIS मिस म्हणजे हेट. आणि अँथ्रप म्हणजे काय, जे मानव वंश आहे, मानव वंश अशा अर्थाने ANTHROP, अँथ्रप म्हणजे मानव वंश असा एक अर्थ होतो. आणि मिस म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा हेट, म्हणजे मानव वंशाचा हेट म्हणजे मिसॅन्थ्रप, राईट. मग याचा अँटोनिम तुम्ही मला सांगा बरं. आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिला, आठवतंय का बघा. नाही आठवलं तर मला विचारू शकता तुम्ही. चला नेक्स्ट वर्ड, एक्सक्लुसिव्ह पोझिशन ऑफ ट्रेड इन सम कमोडिटी. कमोडिटी म्हणजे काय, वस्तू, एखादी वस्तू म्हणजे कमोडिटी. पोझिशन म्हणजे मालकी. एक्सक्लुसिव्ह तुम्ही पाहिलं असेल का, हे जे न्यूज चॅनल्स आहेत ना, ते जेव्हा एखादं व्हिडिओ दाखवतात त्यावेळेस काय म्हणतात, एक्सक्लुसिव्ह फुटेज आहे आमच्याकडे, राईट. कुठलाही न्यूज चॅनल असेल ते काय म्हणतात, एक्सक्लुसिव्ह फुटेज आहे. म्हणजे काय, हे फक्त आमच्याकडेच आहे. म्हणजे काय, एक्सक्लुसिव्ह म्हणजे फक्त आणि फक्त एखाद्या व्यक्तीकडेच किंवा एखाद्या संस्थेकडेच. एक्सक्लुसिव्ह फक्त आणि त्यांचंच, ठराविक व्यक्तीचं किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचं. एक्सक्लुसिव्ह पोझिशन ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार, इन सम कमोडिटी. एखाद्या वस्तूचा व्यापार करण्याची जर मालकी फक्त एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीकडेच असेल तर त्याच्यासाठी काय शब्द आहे आपल्याकडे, मोनोपॉली. मग मोनोपॉली म्हणजे काय, आता त्याला मराठीतला तुमच्याकडे अर्थशास्त्रातला एखादा शब्द बघा. मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो. समजा ए ही वस्तू आहे, ए ही वस्तू विकण्याची एका गावामध्ये एक किराणा दुकान आहे आणि ए ही वस्तू त्याच्याकडेच भेटते. मग तो काय करतो, त्याला वाटेल ती किंमत लावतो. जेव्हा वाढवायची तेव्हा वाढतो, 5 रुपये 10 रुपयाचे वाढवून लावतो, राईट. म्हणजे काय, त्याच्याकडे आपण त्याला मक्तेदारी म्हणतो बघा.
मक्तेदारी, राईट, त्या व्यापाराची मक्तेदारी त्याच्याकडे असते, म्हणजेच काय असते, मोनोपॉली असते. मोनो म्हणजे एक, मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय, मोनो म्हणजे एक, येते का लक्षात? मग त्या व्यापाराची मक्तेदारी जर एकाच व्यक्तीकडे असेल त्याला मोनोपॉली असा शब्द आहे. नेक्स्ट वर्ड, आता एक शब्द आहे नोटीस ऑफ डेथ, एस्पेशली इन अ न्यूजपेपर. एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालेलं असेल तर निधन झाल्याच्या नंतर त्या निधनासंबंधीची बातमी न्यूजपेपरमध्ये येते, पण ती बातमी नसते. तर काय, अशा शॉर्ट एक नोटीस दिलेली असते, असा एक बॉक्समध्ये इथं वर लिहिलं असतं OBITUARY, ऑब्युच्युअरी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑब्युच्युअरी. हा इमेज खराब केली मी याच्यासाठी, कारण आपल्याला त्यांच्या आयडेंटिटीला धक्का नाही लावायचा आहे, म्हणून हे सगळं मी काय केलंय, वाईप आउट केलंय. आणि मग किंवा मग त्याला रफ केलंय. इमेज दिलेली असते आणि वर लिहिलं असतं ऑब्युच्युअरी, म्हणजे काय, निधनासंबंधीची बातमी. मग त्यांचा फोटो दिलेला असतो, त्यांचं नाव दिलेलं असतं, त्यांचं लोकेशन वगैरे हे सगळं सांगितलेलं असतं, राईट. हे सगळं मी काय करतो, हे आपल्या कामाचं नाही, परंतु ती माहिती दिलेली असते. तिचा शब्द असतो बघा हा ऑब्युच्युअरीवाला. ऑब्युच्युअरी म्हणजे काय, निधन वार्ता म्हणूयात आपण त्याला, किंवा निधनासंबंधीची नोटीस जी न्यूजपेपरमध्ये वगैरे आपण देतो. नोटीस ऑफ डेथ एस्पेशली इन न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये डेथ म्हणजे काय, मृत्यू. या मृत्यूची जी बातमी असते किंवा नोटीस असते त्याला शब्द आहे आपल्याकडे ऑब्युच्युअरी. प्रोनाउन्सिएशन इज लाईक ऑब्युच्युअरी, OBITUARY, ऑब्युच्युअरी. नेक्स्ट, अ वर्ड ऑर लॉ नो लॉंगर इन यूज. आता बघा हा जो वर्ड आहे ऑब्सोलेट, कंबाईन, MPSC, MPSC कंबाईन, ग्रुप बी मेन्स 2020 या एक्झाम मध्ये त्यांनी विचारलं होतं बघा. 2020 मध्ये हा शब्द विचारला होता ऑब्सोलेट. या शब्दाचा मिनिंग, आता दोन शब्द आहेत आपल्याकडे, ABSOLUT, ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट म्हणतो ना आपण एखाद्या वेळेस ॲब्सोल्युटली इनकरेक्ट किंवा ॲब्सोल्युटली करेक्ट, म्हणजे काय, पूर्णतः खरं आहे किंवा पूर्णतः खोटं आहे, राईट. त्याला ॲब्सोल्यूट, मी पुन्हा एकदा स्पेलिंग लिहितोय, क्लिअरली दिसत नसेल तर, ABSOLUTE, ॲब्सोल्यूट. आणि हा दुसरा जो वर्ड आहे तो आहे ओ, इथं ए ने सुरू होती, ते ॲब्सोल्यूट आहे ओ. आणि दुसरा शब्द आहे तो OBSOLETE, ऑब्सोलेट. ऑब्सोलेट म्हणजे आउटडेटेड, OUTDATED, आउटडेटेड, जे आता आउटडेट झालंय, त्याचा रिलेव्हन्स काही राहिला नाही, त्याला आपण ऑब्सोलेट असं म्हणतात. अ वर्ड ऑर लॉ नो लॉंगर इन यूज. एखादा शब्द असेल, एखादा कायदा असेल, तो आता यूज मध्ये नाहीये, आउटडेट झालाय, राईट. त्याला जो शब्द आहे तो आहे ऑब्सोलेट, OBSOLET, ऑब्सोलेट किंवा ऑब्सोलेट. ऑब्सोलेट म्हणा त्याला, आउटडेटेड. नेक्स्ट, वन हु इज ऑल पॉवरफुल. आता या ऑल पॉवरफुल म्हणजे काय, शक्तिमान किंवा शक्तिशाली. तुम्ही शक्तिमान म्हटलेले गंगाधर आणि शक्तिमान तिकडे नका दो, शक्तिमान किंवा शक्तिशाली. शक्तिशाली, ऑल म्हणजे सर्व, सर्व शक्तिशाली किंवा सर्व शक्तिमान जो आहे त्याला आपण काय म्हणतो, ओमनीपोटेंट. आता यापैकी हा जो ऑल वर्ड आहे त्या ऑल या अर्थाने जर एखादा शब्द येणार असेल तर जो प्रिफिक्स लावला जातो तो प्रिफिक्स असतो OMNI, ओमनी. ओमनीपोटेंट, सर्व शक्तिमान, सर्व शक्तिशाली, त्याच्याकडे प्रचंड पॉवर आहे, राईट, सत्ता आहे, त्याला काय म्हणायचं, ओमनीपोटेंट. त्याला कोणीही त्याच्या केसाला धक्का लावू शकत नाही, असा ओमनीपोटेंट. ओमनी म्हणजे सर्व या अर्थाने शब्द येतो, पोटेंट म्हणजे शक्ती, पॉवर, राईट. वन हु इज ऑल पॉवरफुल, ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे, त्याला म्हणतात सर्व शक्तिशाली. त्यासाठी जो शब्द आहे ओमनीपोटेंट, आणि या ओमनीचा मिनिंग आहे ऑल, सर्व. नेक्स्ट वर्ड, आता बघा, जसं ओमनीपोटेंट आहे तसं ओमनिशंट आहे, ओमनीप्रेझेंट आहे, वर्ड्स येतीलच बघा आता लगेच. वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. सर्व, एव्हरीवेअर म्हणजे काय, सर्व ठिकाणी.
सर्व ठिकाणी जर आलं तर OMNI असा प्रिफिक्स यायला पाहिजे. मग OMNI आलाय बघा. ओमनी प्रेझेंट सर्व ठिकाणी उपस्थित असणं, ओमनी प्रेझेंट सर्व ठिकाणी उपस्थित असणारा कोण असतं? ओमनी प्रेझेंट. आपल्या लायब्ररीमध्ये एखादा सिनियर टाईप दादा असतो बघा. कोणाचाही वाढदिवस असू द्या, कोणाचं एंगेजमेंटची सेरेमनी असू द्या, कोणाची अॅनिव्हर्सरी असू द्या, कुठली काहीही प्रत्येक कार्यक्रमाला असा पुष्पगुच्छ घेऊन बुके घेऊन जाणारा असतो किंवा मग स्टेटसला सगळ्याच गोष्टी घेऊन जाणारा असतो. तो तसा जो असतो ना त्याला ओमनी प्रेझेंट सगळीकडेच तुम्हाला तो दिसणार. लायब्ररीच्या खाली उभं राहून दिसणार, चहाच्या कट्ट्यावरती दिसणार, ज्यूसच्या सेंटरच्या ठिकाणी दिसणार, सगळीकडे तो तुम्हाला दिसणार, लायब्ररीत कमी दिसणार. ओके, सो दॅट इज कॉल्ड ओमनी प्रेझेंट. सगळ्या ठिकाणी त्याचा प्रेझेन्स असतो, दॅट इज कॉल्ड ओमनी प्रेझेंट. ओमनीचा मिनिंग आहे सर्व, प्रेझेंट म्हणजे उपस्थिती असणे. शब्द क्लिअर झाला असेल. नेक्स्ट वर्ड बघा, हा फार चांगला वर्ड आहे. लायब्ररीतल्या सिनियर दादांना हा लागू होतो बघा. जे नाही का असं करायचं तसं करायचं, हा अभ्यास तसा करायचा, अर्थशास्त्र या पुस्तकातून करायचं, जॉग्राफी याच्यातून करायचं, नाही वेगवेगळे सोर्स लावायचे, हे क्लासेस ते क्लासेस, हे सगळं माहीत असतं. कोणत्याही प्रिलिम्सचा निकाल येत नाही. माहिती सगळं म्हणजे काय? वन हु नोज एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे काय? ऑल, सर्व काही ज्याला माहित आहे. नोज माहित असणे. वन हा सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी व्हर्ब सुद्धा आपला KNOW असून त्याला यस लागलाय का? आपला जो सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आता बघा, ओमनी म्हणजे सर्व, राईट, ऑल. आणि ओमनिशंट हा जो पुढचा शब्द आहे याचा अर्थ होतो ज्याला सर्व ज्ञान आहे, माहिती आहे असं. ओमनिशंट म्हणजे काय? ज्याला सर्व माहिती आहे अशा प्रकारचा. त्याला मराठीमध्ये शब्द आहे बघा, सर्वज्ञानी. तुम्ही म्हणाले सर्वज्ञानी असे शब्द वगैरे समोर काय लिहून ठेवले का कुठं? अजिबात नाही, माहित होतं मला. नेक्स्ट वर्ड, वन हू शेप्स वन्स कंडक्ट अकॉर्डिंग टू द सर्कमस्टन्सेस ऑफ द मोमेंट. मोमेंट शब्द आहे MOVEMENT. मूव्हमेंट नाही. मोमेंट म्हणजे काय? क्षण. मूव्हमेंट म्हणजे काय? याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो हालचाल आणि दुसरा अर्थ होतो चळवळ. चळवळ, राईट. इंडियन नॅशनल मूव्हमेंट, तिथे हा शब्द वापरायचा. इंडियन नॅशनल मूव्हमेंट, भारतीय राष्ट्रीय चळवळ. त्यासाठी जो चळवळसाठी शब्द आहे तो आहे मूव्हमेंट. आणि एखादा क्षण असतो, राईट, आनंदाचा क्षण असतो. एखाद्याचा वाढदिवस असतो बघा, बर्थडे असतो, BIRTH शब्द स्पेलिंग पाहून घ्या, बर्थ डे. या बर्थडेच्या वेळी सेलिब्रेशन वगैरे होतं आणि एखादी दिदी त्यातील एखादा फोटो उचलून स्टेटसला ठेवते. आणि काय स्टेटस ठेवते? हॅपी HAPPY, हॅपी MOVEMENTS, हॅपी मोमेंट्स. हॅपी म्हणजे काय? आनंदी. मुवमेंट म्हणजे काय? चळवळ. आता प्लुरल करते म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? चळवळी. चळवळी. आणि मग माझ्यासारख्याला ते स्टेटस वाचल्यानंतर प्रश्न पडतो, वाढदिवसाच्या वेळी कोणत्या आनंदी चळवळी यांनी उभा केल्या असतील? त्यांना सांगायचं असतं किंवा त्यांना टाईप करायचं असतं हॅपी मोमेंट, MOMENT, हॅपी मोमेंट म्हणजे काय? आनंदी क्षण, राईट. पण चुकून काय होतं, मोमेंट आणि मुवमेंट मधला फरक कळत नाही, कारण तितकं इंग्लिश वाचावं लागतं ना व्यवस्थित, सिरियसली. सो हॅपी मोमेंट पाहिजे, हॅपी मुवमेंट्स नाही. चळवळ शब्द होतो. आता इकडे या दोन शब्दांचे मिनिंग सांगितले, त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा दिली. आता बघा, वन हू शेप्स वन्स. वन हा इंडेफिनाइट प्रोनाउन आहे. वन ज्यावेळी सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो त्याच्यानंतर वाक्यामध्ये हिज किंवा हर अशा प्रकारे समोर आणून चालत नाही. वन साठी वन कंटिन्यू व्हायला पाहिजे आणि लिहिताना ॲपोस्ट्रोफी देऊन वन्स असं लिहायचं असतं. सो वन हू शेप्स वन्स कंडक्ट अकॉर्डिंग टू द सर्कमस्टन्सेस. सर्कमस्टन्सेस म्हणजे काय? आपण त्याला परिस्थिती म्हणूयात. त्यावेळची परिस्थिती, सर्कमस्टन्सेस ऑफ द मोमेंट, त्या त्या क्षणासाठीची जी परिस्थिती होती त्यानुसार आपलं बिहेवियर जो आहे, कंडक्ट जो आहे, तो जो फिरवतो किंवा बदलतो त्याला काय म्हणायचं? ऑपॉर्च्युनिस्ट. आता थोडंसं एक्सप्लेन करतो हे ऑपॉर्च्युनिस्ट कोण असतात. जशा प्रकारची संधी असेल तशा प्रकारे आपलं कंडक्ट, आपलं बिहेवियर बदलणारे लोक. म्हणजे काय? संधी जर चालून आली तर त्या संधीचा स्वतःसाठी फायदा घेणारे लोक, राईट.
त्यांना म्हणायचं संधी साधू. संधी साधू लोक. आले का लक्षात? त्यांना संधी साधू शब्द आहे बघा. ऑपॉर्च्युनिस्ट, आलेली संधी. मग ज्याच्याकडे जावं लागेल त्याच्याकडे कुठलेही तत्व नाही पाळायचे, काही नाही. ज्याच्याकडे जावं लागेल त्याच्याकडे आपलं काम करून घ्यायचं वगैरे. म्हणजे काय? परिस्थितीनुसार बदलायचं आणि आपलं काम करून घ्यायचं, आपलं हित साधून घ्यायचं. त्यांना ऑपॉर्च्युनिस्ट म्हणतात, म्हणजे संधी साधू लोक असं म्हणतात. बरेचसे शब्द दिलेत बघा, तुम्ही लिहून घेऊ शकता. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स. एखाद्या गोष्टीचा, कोणत्याही गोष्टी बघा दोन साईड्स असतात. एक तर असते एक त्याला आपण असं म्हणूयात की डार्क साईड आणि एक असते ब्राईट साईड. म्हणजे ही एक बाब आहे, याच्या इकडच्या साईडला ब्राईट साईड आहे BRIGHT आणि इकडच्या साईडला डार्क साईड आहे. डार्क आणि ब्राईट म्हणजे काय? जी पॉझिटिव्ह साईड असते त्याला आपण ब्राईट साईड म्हणूयात, जी एक निगेटिव्ह साईड असते त्याला आपण डार्क साईड म्हणूयात. मग जो फक्त पॉझिटिव्ह साईडकडे लक्ष देतो, ब्राईट साईड, त्याला पॉझिटिव्ह साईड, काही जरी पाहिलं ज्याला असं वाटतं की अरे वाह काय चांगली गोष्ट आहे. आपण म्हणतो ना की चला एखादं एक्झाम्पल घेऊया की एक मुलगा आहे एक मुलगी, यांचं लग्न जमलं. तर एखादा काय म्हणेल अरे वाह चांगली गोष्ट आहे की यांचं लग्न वगैरे जमलंय, चांगले राहतील वगैरे. हा कोण झाला? जो पॉझिटिव्ह पाहतो तो झाला. जो निगेटिव्हली पाहतो तो काय म्हणणार? अरे पोरीचं वाटोळ झालं, पोरग माहित नव्हतं, आपल्याला माहित नव्हतं पोरग काय करतंय आणि तरी तिने लग्न केलं त्याच्याशी, काय खरं नाही आता पोरीचं. म्हणजे काय? हा फक्त निगेटिव्ह साईड पाहतो. एखादा काय होतो MPSCची तयारी करायला लावला असतो आणि मग त्याचा एखादा मित्र काय म्हणतो की अरे वा चांगलं होईल आता तो नोकरीला लागेल, अभ्यास करतोय वगैरे, नोकरीला लागेल, घरची परिस्थिती व्यवस्थित होऊन जाईल त्याची. पॉझिटिव्ह साईड पाहतो, राईट. निगेटिव्ह साईड पाहणार काय म्हणून MPSC मध्ये 4-4, 5-5 वर्ष असेच चालले पोरांचे, तो फक्त ती निगेटिव्ह साईड पाहिली, राईट. मग जो पॉझिटिव्ह साईड पाहतो त्यासाठी जो शब्द आहे तो आहे ऑप्टिमिस्टिक, राईट. याला म्हणतात आशावादी. जो नेहमी पॉझिटिव्ह साईड पाहतो त्याला म्हणतात आशावादी. आणि हे पॉझिटिव्ह साईड पाहणारेच लोक पुढे जातात बघा, कारण ते आशावादी असतात, काही ना काही चांगलं होईल वगैरे अशा प्रकारे ते विचार करत असतात. दुसरे जे डार्क साईड पाहणारे असतात ना त्यांच्यासाठीचा जो शब्द आहे तो शब्द आहे ऑप्टिमिस्टिक. हा पेसिमिस्टिक, PESSI, पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी, जे फक्त डार्क साईड पाहतात, निगेटिव्ह साईड पाहतात. ओके, नेक्स्ट वर्डकडे जाऊयात. होल्डिंग इस्टॅब्लिश्ड ओपिनियन्स. ओपिनियन्स म्हणजे मत, इस्टॅब्लिश्ड म्हणजे जे प्रस्थापित आहेत, प्रस्थापित मत. प्रस्थापित मतांना होल्ड करणारा म्हणजे काय? होल्ड म्हणजे थांबवणे नाही, हा. प्रस्थापित मतांना फॉलो करणारा जो आहे, म्हणजे जुन्या काळापासून जे प्रस्थापित झालेले मत आहेत किंवा ओपिनियन्स आहेत, अशा प्रकारे त्या विचार आहेत, त्यांना जो फॉलो करत आलाय त्याला जो शब्द आहे तो आहे ऑर्थोडॉक्स. ORTHODOX, ऑर्थोडॉक्स. जुन्या विचारांना फॉलो करणारा त्याला म्हणायचं ऑर्थोडॉक्स. नेक्स्ट, रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. हे बऱ्याचदा पॅनेशिया विचारला गेला बघा. PANACEA, स्पेलिंग कडे लक्ष द्या. PANACEA, पॅनासिया म्हणजे काय? रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. रेमेडी म्हणजे काय? उपचार. डिसीजेस म्हणजे काय? रोग. म्हणजे काय? कोणत्याही रोगावर असणारा उपचार, हे झालं लिटरल मिनिंग. परंतु याला आणखी कशा प्रकारे म्हणता येऊ शकेल? कोणताही एक प्रॉब्लेम असू द्या, कोणत्याही प्रॉब्लेमवरती जर सोल्युशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पॅनाशिया. आपला एखादा मित्र असतो बघा, एखादी मैत्रीण असते, हे फक्त मित्रच का म्हणायचं. आपला एखादा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, तिच्याकडे किंवा त्याच्याकडे ना सोल्युशन असतं. तुम्ही कोणताही प्रॉब्लेम जर सांगितला, त्यांच्याकडे त्याच्यासाठी लगेच एखादं काय असणार? सोल्युशन असणार. मग हे जे सोल्युशन असतं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं सोल्युशन असतं. आपण काय म्हणतो? मग ती व्यक्ती जी आहे ना ती पॅनाशिया आहे. म्हणजे काय? त्याच्याकडे रामबाण उपाय आहे. या पॅनाशियाला म्हणतात रामबाण उपाय. रामबाण उपाय. सोल्युशन आहे म्हणजे आहे आणि एकदम तगडं सोल्युशन आहे, त्याला म्हणायचं पॅनाशिया. कोणतेही सोल्युशन असू द्या, कोणताही डिसीज असू द्या, कोणताही प्रॉब्लेम असो, त्याच्यावरती जे सोल्युशन आहे दॅट इज कॉल्ड पॅनाशिया. नेक्स्ट, पॅनाशिया कित्येक वेळा MPSC ने विचारलाय बघा. तुम्हाला ते PYQ जर पाहिले तुमच्या लक्षात येऊन जाईल. वन हू लिव्स ऑन अदर्स, इतरांवरती जगणारा. आपल्याला मराठीमध्ये शब्द आहे त्यासाठी परजीवी. इतरांवर स्वतःची उपजीविका करणारा परजीवी.
आता MPSC करता करता किती वर्ष ना घरच्यांकडून पैसे घ्यायचे, राईट. मी व्यक्तिशः या मताचा आहे, कारण मी स्वतः ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मास्टर्स करत असताना किंवा ग्रॅज्युएशनमध्ये कमोशिकामध्ये काम केलं, मास्टर्सला असताना सुद्धा काही दिवस कमोशिकामध्ये काम केलं, त्यानंतर होम ट्युशन्सपासून सुरुवात केली. मला असं वाटतं की आपण एकदा जर ग्रॅज्युएशनपर्यंत जर घरून पैसे घेतले तर मास्टर्स वगैरे करताना तुम्ही तुमचं कमवलं पाहिजे. माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही त्याला वेगळ्या अँगलने किंवा तुमचं काउंटर मत त्याला असू शकेल, परंतु मास्टर्स वगैरे करताना थोडं थोडं तरी कमवायला लागलं पाहिजे, स्वतः काम करायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी एक जाणीव व्हायला लागते. वेगळं मत असू शकेल, वेगळं मत जर असेल तरी त्या मताचा सुद्धा आदर करतो, परंतु मला असं वाटतं की मास्टर्सला गेल्याच्या नंतर स्वतः थोडं तरी काम करायला पाहिजे, अर्धा खर्च तरी आपण आपला भागवला पाहिजे. सो इतरांवरती अवलंबून नाही राहायला पाहिजे. जे इतरांवरती अवलंबून राहतात त्याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे पॅरासाइट. इतरांवर अवलंबून असणारा, इतरांच्या कमाईवरती जगणारा पॅरासाइट, राईट. आता हॉस्टेल्स वगैरेला, गव्हर्नमेंट हॉस्टेल्स जे आहेत ना, त्या हॉस्टेल्सवर असं पॅरासाइट राहणारे असतात, PARASITE, राईट. एखादा मित्र बघायचा ज्याचं ऍडमिशन आहे हॉस्टेलला आणि त्याला म्हणायचं मला तुझ्या रूमला राहू दे ना 8 दिवस, आणि मग कसे 6 महिने निघून जातात कळत नाही. 6 महिने निघून गेल्यानंतर तो जर म्हणला ना, तोपर्यंत मित्र वगैरे होतात ना, ज्याच्या रूमवर राहायचं तो मित्र होतो वगैरे, मग त्याला म्हणता येत नाही आता तू रूम सोडून जातो, फक्त 8 दिवसांसाठी म्हटला होता. मग कसं वर्ष जातं हेही कळत नाही. ते जे राहणारे असतात ना, स्वतःचं ऍडमिशन नाही, दुसऱ्याचे ऍडमिशन आहे त्याच्याबरोबर त्याच्या रूममध्ये राहायचं, त्याला म्हणतात पॅरासाइट, परजीवी, राईट. नेक्स्ट वर्ड, सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन. आता इन्व्हेन्शन म्हणजे काय? शोध, एखाद्या प्रकारचा शोध लावणं, आणि तो शोध लावल्याच्या नंतर त्याच्यापासून एखादं काय करणं, वस्तूंची निर्मिती करणं आणि ते विकणं, सेल करणं, राईट. तयार करणं आणि विक्री करणं, हा जो पार्ट आहे त्यासाठी जो शब्द आहे तो आहे पेटेंट. आता पेटेंट म्हणजे काय? आपण म्हणतो की जसं भारताकडे हळदीचं पेटेंट आहे, राईट. डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यासाठी लढले बघा बरेच. हळद, मग हळद ही मेडिकल गोष्टींमध्ये, उपचारांमध्ये हळद वापरली जाऊ शकते. ही आपण कितीतरी वर्षांपासून, कितीतरी हजारो वर्षांपासून, शतकांपासून आपल्याला माहिती आहे. तर आपण काय म्हटलं की हळदीचं पेटेंट आपल्याकडे पाहिजे, म्हणजे हळद हे आमच्या नावावरती पाहिजे, कारण आम्ही त्याचा वापर आजपर्यंत करत आलो जुन्या काळापासून. मग तो एक काय असतो? हक्क असतो बघा. जर एखाद्या गोष्टीची निर्मिती आम्ही करतोय तर तो विकण्याचा आणि आमच्या नावाने विकण्याचा आमचा हक्क असला पाहिजे. त्या हक्काला पेटेंट असा एक शब्द आहे, PATENT. जर बघा आता मी अशा प्रकारच्या स्लाइड्स तयार करतोय आणि त्या स्लाइड्स वर व्हिडिओज रेकॉर्ड करतोय आणि ते सेल करतोय, तर ते माझं पेटेंट आहे की मी पूर्ण त्याच्यावरती काम केलंय, असं काहीतरी कॉन्टेंट आणलाय, त्याचं मिनिंग मराठीमध्ये सांगतोय, व्हिडिओ तयार करतोय, मग या व्हिडिओवरती माझं पेटेंट आहे कारण हे मी तयार केलंय. इथं लक्षात, त्यालाच आपण हक्क म्हणूया, तो तशा प्रकारचा हक्क. अशा प्रकारे माझा व्हिडिओ कोणीही मार्केटमध्ये विकू शकत नाही, त्याला कॉपीराईट म्हणतात. मग पेटेंटचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्याकडे काय आलंय? कॉपीराईट. आता मार्केटमध्ये कॉपीराईट बरंच चालू आहे बघा, कॉन्टेक्स्ट मी सांगत नाही, तुम्ही जाणते आहात, सुज्ञ आहात. नेक्स्ट वर्ड, प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर टू अँसेस्टर्स. अँसेस्टर्स म्हणजे काय? वंशज. एक काय असते? आपली वंशावळ असते, यांचा मुलगा हा, यांचा मुलगा हा, यांचा मुलगा हा. यांच्याकडून प्रॉपर्टी, समजा हा A आहे, A कडून B कडे प्रॉपर्टी येते, B कडून C कडे प्रॉपर्टी जाते, C कडून प्रॉपर्टी कोणाकडे जाते? D कडे जाते. ही अशा प्रकारे एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे, असे जी त्यांच्या फादरकडून प्रॉपर्टी इनहेरिट होते. इनहेरिट म्हणजे काय? वारसा हक्काने जी प्रॉपर्टी मिळते वगैरे त्याला इनहेरिट म्हणतात, इनहेरिट होणं म्हणतात. मग त्यासाठी जो शब्द आहे ना, प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर टू अँसेस्टर्स, त्याला म्हणतात पॅट्रिमनी. ओके, आपण आणखी एक शब्द पाहिला होता पॅट्रिमनी मध्ये बघा. शब्द जरी पॅट्रिमनी असला, PATRIMONY, संपत्ती आहे तरी सुद्धा शेवटचं जे स्पेलिंग आहे ते MONY असं आहे बघा. MONY मनीचं स्पेलिंग नाही येते, फक्त MONY एवढंच आहे. पॅट्रिमनी, PATRIMONY, पॅट्रिमनी. आता आणखी एक शब्द आहे, जर एक दाम्पत्य म्हणजे नवरा बायको काही वर्षानंतर डिवोर्स होतात आणि वेगळे होतात, तर त्यापैकी एकाकडून दुसऱ्याला जी देण्याची एक पोटगीची सिस्टम आहे CRPC 125 नुसार,
ती पोटगी जी आहे त्याला एक शब्द दिला होता मी, मग तो शब्द काय आहे ते सांगा. याच्या अगोदर मी तो घेतलेला आहे बघा मागच्या लेक्चरमध्ये. तरी सुद्धा मी जर आता पॅट्रिमोनी सांगतोय तर तुम्ही मला तो वर्ड सांगायचा आहे, व्हॉट्सअप करू शकता, नंबर दिलेला आहे मी तुम्हाला. ओके, बॅचच्या विद्यार्थ्यांनी 100% या शब्दाचं स्पेलिंग सांगायचं. जसा एक पॅट्रिमोनी आहे, त्यानंतर मी सांगितलं एक नवरा बायको वेगळे होतात, डिवोर्स होते, त्यानंतर त्यापैकी एकाने दुसऱ्याला जो खर्च भागवण्यासाठी जो पैसा द्यायचा असतो त्यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे, तो शब्द मला तुम्ही सांगायचा. त्याच्यामध्ये सांगतो, शेवटी सांगतो फक्त MONY असा एक सफिक्स आहे, बाकी मग शब्द तुम्ही शोधा. नेक्स्ट वर्ड, वन हू सीज द वर्स्ट आस्पेक्ट ऑफ थिंग्स. मी आत्ताच काय म्हटलं होतं, ही एक बाब आहे, त्याची एक पॉझिटिव्ह साईड असते, एक निगेटिव्ह साईड असते. याला डार्क साईड म्हणूयात, याला ब्राईट साईड म्हणूयात. ब्राईट साईड पाहणारा कोण, ऑप्टिमिस्टिक किंवा ऑप्टिमिस्ट, आणि जो डार्क साईड पाहतो त्याला म्हणतात पेसिमिस्ट. हा वर्ड मी तुम्हाला आता 2 मिनिटापूर्वी सांगितला होता, PESSIMIST, पेसिमिस्ट. याला म्हणतात निराशावादी, निराशावादी. ओके, अक्षर कसं गोल गोल यायला लागले आता. नेक्स्ट, वन हू डज नॉट केअर फॉर आर्ट ऑर लिटरेचर. आर्ट म्हणजे काय, कला. ज्याला कलेमध्ये किंवा लिटरेचर, लिटरेचरचं स्पेलिंग पाहून घ्या, करेक्ट इनडायरेक्टला विचारलं जाऊ शकतं. LITERATURE, लिटरेचर. लिटरेट्युअर नाही, LITERATURE, लिटरेट्युअर, लिटरेचर असं आहे. मग या लिटरेचर म्हणजेच काय, साहित्य. साहित्य म्हणजे आपल्या घरामध्ये पडलेलं एक पॉन्डचा डब्बा, फेअर अँड लवलीचं पुडी, असं हे ते साहित्य नाही. साहित्य म्हणजे कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, मोठा ग्रंथ, अमुक तमुक, निबंधमाला, हे जे असतं ना लिखाणाचं साहित्य त्याला म्हणतात साहित्य, लिटरेचर. ओके, मग साहित्य, कला याच्यामध्ये ज्याला इंटरेस्ट नाहीये किंवा ते कळतही नाहीये त्याला काय म्हणतात, फिलिस्टाईन. म्हणजे PHILISTINE, फिलिस्टाईन. ज्याला लिटरेचर असेल, कला असेल, आर्ट असेल याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, दॅट इज नोन ॲज फिलिस्टाईन. नेक्स्ट, वन हू सिक्स टू प्रमोट द वेलफेअर ऑफ अदर्स. मी नेहमी सांगतो बघा, ANTHROPIST, अँथ्रप, ANTHROP, अँथ्रप किंवा अँथ्रप, PE. अँथ्रप म्हणजे काय, मानववंश, मानववंश. मग या मानववंशाशी संबंधित अँथ्रपिस्ट, मानववंशाशी संबंधित काहीतरी एक शब्द आहे. आता मी बऱ्याचदा सांगतो, एक शब्द आहे, या शब्दाच्या सुरुवातीला एक प्रिफिक्स येतो, PHIL, फिल. या फिलचा मिनिंग असतो लव. कधी कधी हा जो शब्द आहे, हा जो वर्ड आहे, या वर्डच्या शेवटी एक सफिक्स येतो, त्या सफिक्स येताना PHILE, फाईल असा येतो. या फाईल या शब्दाचं सुद्धा मिनिंग आहे लव. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी प्रेम करणारा असा जर शब्द असेल, सुरुवातीला आला प्रिफिक्स तर तो येतो फिल, PHIL, किंवा सफिक्स म्हणून जर आला तर PHILE, फाईल असा येतो. शब्द सांगतो, हा प्रिफिक्स आलाय बघा, PHIL. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय, मानव वंशावर प्रेम करणारा, द वन हू लव्स मॅनकाइंड किंवा ह्युमन काइंड, किंवा मग त्यांचा कल्याणाचा विचार करणार, त्याला म्हणतो आपण फिलॅन्थ्रोपिस्ट. ठीक आहे, मानव वंशावर प्रेम करणारा, मानव वंशाच्या कल्याणाचा विचार करणारा, फिलॅन्थ्रोपिस्ट. ओके, आता आणखी एक शब्द सांगतो. इथे काय झालंय, या वर्डमध्ये PHIL हा काय प्रिफिक्स आहे. आता सफिक्स असणारा एक शब्द सांगतो. जर आला प्रिफिक्स तर PHIL असा येतो, जर सफिक्स आला तर तो कसा येतो बघा. आता BIB, बिब्लिओ, PHILE, बिब्लिओफाईल. आलाय का PHILE, बिब्लिओफाईल. मी सांगितलं ना, पुस्तकांवर प्रेम करणारा, बिब्लिओफाईल असा शब्द आहे. नेक्स्ट, वन हू कलेक्ट्स पोस्टेज स्टॅम्प्स. पोस्टेज म्हणजे आपलं जे पोस्ट असतं ना, इंडिया पोस्ट, डाक, याचे जे स्टॅम्प्स कलेक्ट करण्याचा ज्याचा एक छंद आहे, जो तशा प्रकारचा जो छंद असतो त्याला फिलेटली असा शब्द आहे. PHILATELY, फिलेटली म्हणजे काय, पोस्टल स्टॅम्प्स कलेक्ट करण्याचा छंद, हॅबिट, राईट, किंवा तशा प्रकारची हॉबी असणं, नॉट हॅबिट, हॉबी असणं, त्याला काय म्हणतात फिलेटली.
आणि ज्या व्यक्तीला अशा प्रकारची हॉबी आहे त्याला म्हणतात फिलॅटलिस्ट. PHILATELIST, फिलॅटलिस्ट. म्हणजे पोस्टल स्टॅम्प्स जो कलेक्ट करतो त्याला म्हणतात फिलॅटलिस्ट. One who steals words and ideas from another author. AUTHOR, author म्हणजे लेखक. Steals म्हणजे चोरणे. वन हा इंडेफिनाइट प्रोनाउन आहे. जेव्हा वन हा वाक्याच्या सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो, सेंटेन्स मध्ये नंतर तो कंटिन्यू व्हायला पाहिजे. स्टील्स वर्ड्स शब्द, आयडियाज कल्पना, संकल्पना. ही कल्पना मुलीचं नाव नाही बरं का, एखादी कॉन्सेप्ट कल्पना. फ्रॉम अनादर ऑथर, एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीचे शब्द चोरणे, आयडियाज चोरणे, त्याला जो शब्द आहे त्यासाठी आपल्याकडे प्लॅजियारिस्ट किंवा प्लॅगियारिस्ट म्हणजे तो चोरणारा जो आहे, वन हू स्टील्स, त्याला म्हणतो आपण प्लॅजियारिस्ट. याला प्लॅगियारिस्ट असं म्हणतात. प्लॅगियारिस्ट किंवा प्लॅजियारिस्ट, बरेचसे लोक प्लॅगियारिस्ट म्हणतात, तर तुम्ही प्लॅगियारिस्ट लक्षात ठेवा. जो अशा प्रकारे आयडियाज किंवा वर्ड्स चोरणारा आहे त्याला म्हणतो आपण प्लॅगियारिस्ट. आणि तिची क्रिया आहे चोरण्याची वगैरे, त्यासाठी जो शब्द आहे आपल्याकडे तो शब्द आहे PLAGI, प्लॅगिया, RISM, प्लॅगियारिझम. ओके, प्लॅगियारिझम, PLAGIARISM, प्लॅगियारिझम. लिटरेचरमध्ये जे लिहिणारे लोक आहेत किंवा शोध निबंध वगैरे प्रेझेंट करणारे लोक आहेत ते बऱ्याचदा या गोष्टींमध्ये अडकून जातात बघा. कारण स्वतःचं इन्व्हेन्शन काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलेलं उचलायचं ना आपल्या नावावरती दाखवायचं, अशी एक प्रवृत्ती असते. ती ही असते प्रवृत्ती, त्याला प्लॅगियारिस्ट असं म्हणतात. अ चाइल्ड बॉर्न आफ्टर द डेथ ऑफ इट्स फादर. बघा, चाइल्ड शब्द आहे, चाइल्ड साठी वापरला जाणारा प्रोनाउन कोणता आहे? इट्स. इथे इट्सचा वापर करतात. वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर जर एखाद्या मुलाचा जन्म होत असेल तर त्याला पोस्टह्युमस शब्द वापरतात. वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर मुलाचा जन्म होतो, पोस्टह्युमस असा शब्द वापरतात. किंवा आणखी एक गोष्ट असते, 3 फ्रेजेस आहेत बरं का. ही एक फ्रेज आहे त्यासाठी सुद्धा पोस्टह्युमस शब्द वापरतात. दुसरी फ्रेज आहे अ बुक पब्लिश्ड आफ्टर द डेथ ऑफ इट्स रायटर. रायटरने त्याचं पुस्तक लिहिलंय परंतु ते त्या रायटरच्या डेथच्या नंतर पब्लिश झालंय, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पोस्टह्युमस हा शब्द आहे. आणि अन अवॉर्ड गिवन आफ्टर अ पर्सन्स डेथ, एखाद्या पर्सनच्या डेथ नंतर त्या व्यक्तीला जर एखादा अवॉर्ड दिला तर त्यासाठी जो शब्द आहे त्याला म्हणतात पोस्टह्युमस. म्हणजेच काय, POST, पोस्टह्युमस असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. पोस्ट म्हणजे नंतर, POST, पोस्ट म्हणजे काय, नंतर, म्हणजे हयात असतानाच्या नंतर पोस्टह्युमस. आपण एखाद्याला म्हणतो की ही वॉज अवॉर्डेड बाय भारतरत्न पोस्टह्युमसली, म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांना भारतरत्न या अवॉर्डाने सन्मानित करण्यात आलं, अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. इथे लक्षात, पोस्टह्युमसली, मृत्यूच्या नंतर. 3 फ्रेजेस आहेत, या 3 फ्रेजेससाठी एकच शब्द आहे पोस्टह्युमस. नेक्स्ट इज अ प्रिव्हियस केस विच माइट सर्व ॲज अन एक्झाम्पल. असं काहीतरी घडतं आणि त्याचं नंतर उदाहरण दिलं जातं. जसं की आपल्याकडे एक सैराट नावाची मूवी आली होती, त्याच्यामध्ये आर्ची आणि परशा गेले निघून हैदराबादला. त्याला एक शब्दच पडला, सैराट होणं. मग एका गावातला एक मुलगा आणि एक मुलगी अशा प्रकारे सैराट झाले. सैराट झाले आणि त्याच्यानंतर मग गावातले लोक काय उदाहरण द्यायला लागले. कधी एखादा मुलगा एक मुलगी जर दिसलं की काय म्हणायचे, ते सैराट व्हायच्या मागे बरं का. म्हणजे काय, एक उदाहरण म्हणून सांगायला लागले. अगोदरची घडलेली केस किंवा एखादी इव्हेंट, एखादी केस कसं म्हणायचं ना त्याला, ओके, एखादी इव्हेंट त्याला नंतर एक्झाम्पल म्हणून सांगितलं जाऊ लागलं. त्याला काय म्हणतात, PRECEDENT, प्रेसिडेंट. आणि हा प्रेसिडेंट वर्ड आपल्याकडे आत्ता विचारला गेला होता, मला डिपार्टमेंटल, DPT, डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्सला MPSC ने विचारला होता प्रेसिडेंट. ओके, PRECEDENT. आणि हा जो वर्ड उचलला होता, जे सेंटेन्स उचललं होतं, ऑक्सफर्डची एक डिक्शनरी आहे ॲडव्हान्स लर्निंगवाली, त्या डिक्शनरीमध्ये हा वर्ड आणि सेंटेन्स दिलं होतं, ते आयोगाने जशास तसं उचललं होतं. मग प्रेसिडेंट म्हणजे काय, अगोदर एखादी घडलेली घटना, एक्झाम्पल, जे नंतर उदाहरण म्हणून वापरलं जातं. नेक्स्ट वर्ड, अ फिक्टिशियस नेम युज्ड बाय अन ऑथर. एखाद्या ऑथरने
त्याचं स्वतःचं नाव सोडून दुसरं एक नाव पकडलेलं असतं, त्या नावाने तो लेखन करत असतो. आता जसं की मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे किशोर कदम आहेत बघा, अभिनेते किशोर कदम. आता या किशोर कदम सरांची आणखी एक ओळख आहे, हे अभिनेता म्हणून एक ओळख आहेच. अभिनेता, प्रचंड ताकदीचे अभिनेते आहेत ते, ती एक ओळख आहेच त्यांची, परंतु ते कवी सुद्धा आहेत. मग जेव्हा ते काव्य लेखन करतात तेव्हा सौमित्र असं नाव धारण करतात. सौमित्र, राईट, सौमित्र. मग हे नाव त्यांचं खरं नाव नाहीये, त्यांनी लिखाणासाठी नाव घेतलेलं आहे. हे खोटं खोटं नाव असतं, परंतु लिखाणासाठी नाव घेतलेलं असतं, त्याला म्हणतो आपण सुडोनिम. PSEUDONYM, सुडो. आता PSEUDO, PSEUDO, सुडो, या शब्दाचाच अर्थ असा असतो खोटावाला, वन विच इज नॉट खरा, जे खरं नाहीये, जे खोटं असतं त्याला सुडो असा शब्द आहे. सुडोनिम म्हणजे काय, म्हणजे खरं नाव नसतं परंतु वेगळं धारण केलेलं नाव असतं, दॅट इज नोन ॲज सुडोनिम. अभिनेते किशोर कदम जेव्हा काव्यलेखन करतात त्यावेळी सौमित्र नाव धारण करतात, म्हणून अशा प्रकारचे नाव धारण करणं असतं त्याला सुडोनिम म्हणतात. आणि लिखाणासाठी एखादं नाव जे धारण केलं जातं, तशा प्रकारे जर काही नाव धारण केलं असेल तर त्याला काय म्हणतात, पेन नेम असा एक शब्द आहे. पेन नेम, NAME, पेन नेम म्हणजे काय, फक्त लिखाणासाठी ते नाव धारण केलेलं असतं. नेक्स्ट वर्ड, मॅरिंग मोर दॅन वन वाईफ और मोर दॅन वन हजबंड ॲट ए टाइम. एका वेळी अनेकांशी लग्न करणे. एक पहिली गोष्ट तर मी नेहमी सांगतो, सध्याच्या परिस्थितीत एकाचेच वांदेत, एकच होईना गेलं. गावागावात तुम्ही बघा, प्रत्येक गावामध्ये असं एक ग्रुप भेटेल, फार म्हणजे 25, 30, 40, 50 लोकांचा. माझ्या एका मित्राने तर काउंट करून सांगितलं की 80 पोरं आहेत, म्हणला 35च्या पुढे लग्नच होईना. परिस्थिती बेकार आहे. एका वेळी अनेकांशी लग्न करणं. ए हा पुरुष आहे, पुरुष असेल तर मग गोल नाही, आपण त्याला स्क्वेअर करतो बघा. ए हा पुरुष आहे, या पुरुषाने ॲट अ टाइम जर BCD या 3 स्त्रियांशी जर विवाह केला तर एकापेक्षा जास्त विवाह झाले, म्हणून त्यासाठी जो शब्द आहे आपल्याकडे, तो शब्द आहे पॉलिगॅमी. यापैकी POLY, पॉलीचा अर्थ होतो एकापेक्षा अनेक. गॅमी हा GAMY, गॅमी याचा अर्थ असतो लग्नासंबंधी. लग्नासंबंधी हे सांगितलंय बघा मी तुम्हाला, तरी लक्षात घ्या. नेक्स्ट, वन हू कोलॅबरेट्स विथ ॲन एनिमी इनसाइड और आउटसाइड वन्स कंट्री. वन या इंडिफिनाइट प्रोनाउन साठी वन कंटिन्यू झालाय आणि तो लिहिताना असाच लिहितात. ग्रामरचा पार्ट आहे, परंतु लक्षात ठेवा, ग्रामर ओकॅब असं वेगवेगळं शिकायला गेलं परीक्षेमध्ये तसं होत नाही. कधी ग्रामरचा क्वेश्चन येतो, कधी ओकॅबचा प्रश्न येतो, लक्षात सगळंच असायला पाहिजे, राईट. या इथं वन हू कोलॅबरेट्स, ओके. एनिमीशी संगनमत करणे, एनिमीशी काय करणे, त्याला माहिती देणे वगैरे, पुरवणे वगैरे, अशा प्रकारचे शब्द आहे. त्यासाठी आपल्याकडे क्विस्लिंग, QUISLING, क्विस्लिंग म्हणजे थोडक्यात काय, गद्दारी करणे आणि एनिमीशी हात मिळवणी करणे, त्याला म्हणतो आपण क्विस्लिंग. QUISLING, क्विस्लिंग. टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटी प्रोव्हाइडिंग नो ॲडेड व्हॅल्यू. म्हणजे काय होतं, आपल्याकडे बघा एक सरकारी ऑफिस असतं, हा फर्स्ट फ्लोअर, हा सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, राईट. फर्स्ट, सेकंड, थर्ड. अरे असं नाही, उलट झालं ना ते. फोर्थ, थर्ड, सेकंड, हा फर्स्ट आणि ग्राउंड फ्लोअर. आपलं काम असतं फर्स्ट फ्लोअरला आपण इथे जातो, बोलतो वगैरे. देन दे से दॅट गो टू थर्ड फ्लोअर. आपल्याला थर्ड फ्लोअरला पाठवतात. थर्ड फ्लोअरवरून ते म्हणतात की ग्राउंड फ्लोअरला जावा. ग्राउंड फ्लोअरवाले म्हणतात की नाही इथं नाही होणार, ते फोर्थ फ्लोअरला जावा. बरं, फोर्थ फ्लोअरवाला फाईल देतो, तो म्हणतो की जावा फर्स्ट फ्लोअरला. आपण फर्स्ट फ्लोअरला येतो. फर्स्ट फ्लोअरवाला म्हणतो की एक साईन घ्या आणि 3 नंबरला येतो. हे असं फक्त फिरत राहणं, याला म्हणतात फॉर्मॅलिटी. येते का लक्षात? इकडून तिकडे पाठवत राहणं. म्हणून तर आपण त्याला काय म्हणतो, लाल फितीचा कारभार, म्हणजेच रेड टेपिझम. इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याला रेड टेपिझम आणि मराठीमध्ये लाल फितीचा कारभार. म्हणजेच काय, फक्त फॉर्मॅलिटी असते प्रचंड, त्याच्यामधून काही ऍडिशनल व्हॅल्यू ऍडिशन होत नाही त्याच्यामध्ये, फक्त फॉर्मॅलिटी. टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटी, रेड टॅपिझम. आणि याच्यामुळेच आपल्या सरकारी कामांना दिरंगाई होते, तुम्ही ऐकलं असेल. थिंकिंग नाव अबाउट समथिंग इन द पास्ट. आपल्या पास्टमध्ये ज्या घटना घडल्यात त्याच्याविषयी आत्ता विचार करणे, त्याच्याविषयी विचार करत बसणे. रेट्रोस्पेक्शन.
येते का लक्षात? घडलेल्या घटनांविषयी आता विचार करत बसणे वगैरे त्याला रेट्रोस्पेक्शन, मागच्या घटनांविषयी रेट्रोस्पेक्शन असा शब्द आहे. एखादा कायदा जर तयार झाला तर त्याला लागू करायचं असतं आपल्याला पास्ट टाइम पासून, म्हणजे 6 महिन्यापूर्वीपासून, 1 वर्षभरापूर्वीपासून. त्याला वापरताना आपण शब्द वापरतो retrospectively. It has been implemented or it would be implemented retrospectively. म्हणजे काय, मागच्या काळाला तेव्हापासून आतापर्यंत तो कायदा लागू केला जाईल. अदरवाईज असं होतं ना, 1-2-4 दिवसानंतर किंवा आजपासून हा कायदा अंमलात येत आहे असं आपण म्हणतो. परंतु कधी कधी एखादा कायदा जुन्या काळापासून लागू होतो, अगोदरच्या काळापासून लागू होतो, त्याला रेट्रोस्पेक्टिव्हली असं म्हणतात. आणि म्हणूनच मग मागच्या काळाशी संबंधित हा सुद्धा शब्द आहे. म्हणजेच काय, घडलेल्या काळाविषयी आता विचार करत बसणं त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्शन. An office with high salary but no work. मरणाचा पैसा भेटतो, काम काहीच नाही, राईट. सॅलरी प्रचंड आहे परंतु काम काहीच नाही, त्याला सायनिक्युअर, SINECURE, सायनिक्युअर. सॅलरी प्रचंड आहे, काम काहीच नाही, येस, सायनिक्युअर. नेक्स्ट वर्ड, द ऍक्ट ऑफ व्हायलेटिंग द सॅंक्टिटी ऑफ अ प्लेस. एखादं ठिकाण आहे, त्या एक पवित्र ठिकाण वगैरे आहे, त्या ठिकाणाचं काय करणं, सँक्टिटी म्हणजे काय, पवित्रता. त्या ठिकाणाची पवित्रता काय करणे, भंग करणे. असं जर भंग केलं जात असेल तर त्याच्यासाठी जो शब्द आहे आपल्याकडे तो शब्द आहे सॅक्रिलेज. पवित्र गोष्टीची पावित्र्यता काय करणे, भ्रष्ट करणे, त्याला म्हणतात सॅक्रिलेज, SACRILEG, सॅक्रिलेज. नेक्स्ट वर्ड आहे अ स्पीच एक्सप्रेसिंग वन्स थॉट्स अलाउड टू वन सेल्फ. तुम्ही एखादं नाटक वगैरे जर पाहिलं असेल किंवा नट सम्राट जरी पाहिला ना, त्याच्यामध्ये नाना पाटेकर कधी कधी उभं राहतात आणि असं म्हणतात, ते स्वगत चालू होते, एकटेच असतात स्टेजवरती आणि ते असं बोलायला चालू होतं. समोर ऐकणारा कोणी नसतो किंवा ते कोणाशी बोलत नसतात, स्वतःच्या मनाशी बोलत असतात परंतु मोठ्याने बोलत असतात. त्यासाठी मराठीमध्ये शब्द आहे स्वगत, स्वतःशी मोठ्याने बोलणे, स्वगत, राईट. स्वगतला इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे सॉलिलॉक, किंवा त्याला काही लोक सॉलिलॉकी असं पण म्हणतात. सो सॉलिलॉक अशा प्रकार शब्द आहे. स्पेलिंग बघा, SOLILOQUY, सॉलिलॉक किंवा सॉलिलॉकी, लॉकी फर्ग्युसन. नेक्स्ट, वन हू वॉक्स अराउंड व्हाईल अस्लीप. झोपेत असताना चालणे. तुम्ही झोपेत आहात, उठता आणि तुम्ही चालायला लागता, पण तुम्ही झोपेतच आहात. याच्याविषयी ठीक आहे, काही किस्सा वगैरे सांगायला नको, एवढंच लक्षात ठेवा की झोपेत असताना चालणं वगैरे म्हणजे तुम्ही झोपेत उठता आणि चालत जाता परंतु तुम्ही झोपलेले असता. त्यासाठी जो शब्द आहे तो आहे सोमनॅम्बुलिस्ट. सोमनॅम्बुलिस्ट. मग आता आपण झोपेशी संबंधित एक शब्द पाहिला, सोमनॅम्बुलिस्ट. मग ज्याला झोप लागत नाही, झोप येत नाही, त्यासाठी काय शब्द आहे सांगा. दिलेला नंबर आहे, व्हॉट्सअप करून सांगायचं की ज्याला झोप लागत नाही त्यासाठी काय शब्द आहे. सोमनॅम्बुलिस्ट हा शब्द आहे झोपेत असताना चालणे किंवा झोपेत चालण्याची ज्याला सवय आहे असा. वन हू स्पीक्स फॉर अदर, इतर लोकांशी बोलणे. जसं की बघा आपल्याकडे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेस, नंतर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, वेगवेगळे गट तट आपण नंतर बघू, NCP. या प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने काय केलं असतं, आपली बाजू नागरिकांपर्यंत मांडण्यासाठी किंवा आपली बाजू पक्षाची जी एक भूमिका आहे ती भूमिका सर्वांसमोर मांडण्यासाठी आपले काही प्रवक्ते नेमलेले असतात. प्रवक्ते हे अनेक वचन झालं, प्रवक्ता हे काय झालं, एक वचन झालं. जो प्रवक्ता नेमलेला असतो म्हणजे तो प्रवक्ता स्वतःसाठी नाही बोलत, एखाद्या संस्थेची, एखाद्या पॉलिटिकल पार्टीची भूमिका मांडतो, त्याला म्हणतो आपण स्पोक्सपर्सन. SPOKESPERSON, स्पोक्सपर्सन. ओके. नेक्स्ट, वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन. प्लेजर म्हणजे आनंद, पेन म्हणजे दुःख. दुःख आणि आनंद इत्यादी बाबतीत इंडिफरंट म्हणजे काय, उदासीन. दुःख होऊ द्या किंवा आनंद होऊ द्या त्याला फार फरक नाही पडत, राईट. वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन म्हणजे तो स्थित असतो बघा, स्थित प्रज्ञ
म्हणजे तो दुःख झालं म्हणून फार लगेच गोंधळ नाही घालणार की मला असं होतंय तसं होतंय, सोडून गेली अमुक तमुक, असं नाही. ठीक आहे, गेली सोडून, बघू पुढचे पुढं. प्लेजर, कोणतरी आयुष्यात आलं आता आता आपण सिंगल नाही राहिलो, असं नाही. आनंद होऊ द्या किंवा दुःख होऊ द्या, ज्याला जास्त फार काय म्हणतो हुरळून वगैरे जाणार नाही, की दुःखामध्ये फार वाहून जाणार नाही, त्याला काय म्हणू आपण, स्टॉइक. STOIC, स्टॉइक असा शब्द आहे. हा स्टॉइक तर कितीतरी वेळा विचारला गेलाय. कंबाईन ग्रुप बी मेन्स 2022 ला हा प्रश्न शब्द विचारला गेला बघा, आणि जसाच तसा असाच विचारलाय. द वन हु इज इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन, स्टॉइक. STOIC, स्टॉइक. मराठीवाला शब्द त्यासाठी स्थितप्रज्ञ. आपल्याकडे पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला एक मित्र आहे जॉय, त्यांनी नाव टेलिग्रामला असं स्थितप्रज्ञ ठेवलेलं आहे. ओके, नेक्स्ट. विथ वन व्हॉइस अ डिसिजन ऑन विच ऑल आर अग्रीड. विथ वन व्हॉइस म्हणजे काय होतं, एखादा डिसिजन घ्यायचा आहे आणि त्यावेळेस एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे 1 2 3 4 5 6 असे लोक आहेत. मग हे सगळेजण मिळून बसतात आणि सगळेजण ठरवतात, ओके यातील एखादा असतो, हा ए, हा काय बोलतो, सांगतो की आता आपण असं एक प्रपोजल मांडतोय मी, त्याच्यावरती निर्णय घेऊयात, बहुमताने वगैरे निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. आणि मग ते प्रपोजल सगळ्यांना मान्य होतं आणि सगळेजण म्हणतात की ओके चालेल, आपण काय करूयात, जसं ए म्हणतात तसं करूयात. म्हणजे सगळेजण त्याला अग्री होतात, राईट, कोणी विरोध करत नाही. म्हणजेच काय, ठराव एक मताने मंजूर होतो. एक मताने मंजूर म्हणजे सगळ्यांचं मत एकच आहे की ओके ठीक आहे ए म्हणतायत तसं. त्यासाठी जो शब्द आहे त्याला आहे युनॅनिमस. युनॅनिमस म्हणजे सर्वानुमते. सर्वानुमते म्हणजे सर्वांच्या मतानुसार. येते का लक्षात? सर्वांच्या मतानुसार एखादं जर ठरत असेल काही गोष्ट त्याला युनॅनिमस असं म्हणतात. मग हा युनॅनिमस, युनॅनिमसली असं सुद्धा आपण त्याला वापरू शकतो ऍडवर्ब म्हणून. द ऍक्ट ऑफ डॅमेजिंग अ बिल्डिंग ऑर अदर पब्लिक प्रॉपर्टी. आता हे जे सगळे शब्द आहेत ना, हे सगळे शब्द तुम्हाला न्यूजपेपरमध्ये वाचायला भेटतील. म्हणजे जेव्हा कोणी आंदोलन करत असेल वगैरे त्यावेळेस हा व्हॅन्डलिझम शब्द येतो. म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी वगैरे याचं तुम्ही काय करता, कधी कधी दोन शब्द एकत्र होतात. पब्लिक प्रॉपर्टी वगैरे याचं जेव्हा नुकसान करतात तेव्हा त्याला व्हॅन्डलिझम, जे नुकसान आहे पब्लिक प्रॉपर्टीचं त्याला व्हॅन्डलिझम असा शब्द आहे. VANDALISM. व्हॅन्डलिझम, जाळपोळ करणे वगैरे. जेव्हा पब्लिक प्रॉपर्टीचं जाळपोळ वगैरे होतं किंवा डॅमेज होतं एखाद्या बिल्डिंगला वगैरे त्याला व्हॅन्डलिझम असा शब्द आहे. ओके. अ स्टाईल फुल ऑफ वर्ड्स. हे पालहाळी एक बोलायला सुरू झाले की पालहाळीपणे बोलतच सुटणे, फक्त समोरचा काय म्हणतोय काय नाही. आणि ते बोलताना सुद्धा इलॉजिकल असणे, लॉजिकला धरून न बोलणे, त्याला म्हणतात वर्बोज. राईट. फक्त पालहाळीपणे बोलत सुटणे, त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे वर्बोज. स्पेलिंग बघा, VERBOSE, वर्बोज. वन हू पजेसेस सेव्हरल टॅलेंट्स. सेव्हरल हा याचा अर्थ असतो की अनेक, म्हणजे एकापेक्षा जास्त. टॅलेंट्स, आता सेव्हरल या शब्दामुळे पुढे टॅलेंट हा प्लुरल झालाय बघा. टॅलेंट्स, अनेक स्किल्स, SKILL, स्किल्स. अनेक स्किल्स जर एखाद्याकडे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पजेस म्हणजे काय, एखाद्याकडे असणे. त्याला मालकी हा पण शब्द आहे. एखाद्याकडे अनेक स्किल्स असणे, त्यासाठी जो शब्द आहे तो आहे व्हर्सटाईल. आम्ही 8ला असताना म्हणजे 8वीला असताना मला एक चॅप्टर होता बघा, द व्हर्सटाईल ओकॅलिस्ट, VOCALIST, द व्हर्सटाईल ओकॅलिस्ट, पंडित भीमसेन जोशी. पंडित भीमसेन जोशींविषयी माहिती असणारा तो चॅप्टर होता. त्याचं नाव होतं द व्हर्सटाईल ओकॅलिस्ट पंडित भीमसेन जोशी. मग या व्हर्सटाईल या शब्दाचा अर्थ आहे अष्टपैलू. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे अनेक टॅलेंट्स आहेत, एका वेळी ते बऱ्याच गोष्टी करू शकतात, अशा प्रकारे व्हर्सटाईल या शब्दाचं मिनिंग आहे. म्हणजे वन हू पजेसेस सेव्हरल टॅलेंट्स, अनेक टॅलेंट्स एका व्यक्तीमध्ये असतील तर त्याला आपण अष्टपैलू म्हणतो. द व्हर्सटाईल, अष्टपैलू. ओकॅलिस्टचा अर्थ असतो गायक. ओके. गायक त्यांच्यासाठी तो ओकॅलिस्ट हा शब्द वापरतात. नेक्स्ट वर्ड आहे अ पर्सन विथ अ लॉंग एक्सपिरियन्स ऑफ एन ऑक्युपेशन. एखाद्या ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय
एखाद्या व्यवसायामध्ये बरेच वर्ष ज्यांनी सर्व्हिस दिली आहे किंवा त्यांना अनुभव आहे त्यांना आपण वेटरन शब्द वापरतो. VETRAN वेटरन म्हणजेच काय, एखाद्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती. ओके, बरीच वर्ष ज्यांनी सर्व्हिस दिली आहे अशी व्यक्ती. वन रँक वन पेन्शन OROP, आर्मी नेव्ही एअरफोर्स मधील जे रिटायर्ड ऑफिसर्स वगैरे होते त्यांनी OROP वन रँक वन पेन्शन साठी ते आंदोलन वगैरे करत होते. वन रँक वन पेन्शन. मग याच्यासाठी ज्यांनी आंदोलन वगैरे केलं, न्यूजमध्ये एक शब्द असायचा आर्मी वेटरन्स, नेव्ही वेटरन्स किंवा मिलिटरी वेटरन्स. याचा अर्थ मिलिटरीमध्ये वगैरे ज्यांनी जास्त वर्ष अनेक वर्ष सर्व्हिस दिली आहे असे सिनियर ऑफिसर्स वगैरे असे त्यांना म्हणायचं असतं, आर्मी वेटरन्स. प्रचंड आदर आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स मधील अधिकाऱ्यांसंबंधी किंवा जे लोक या इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचा जो पार्ट आहे, हिस्सा राहिलेला आहे त्यांच्याविषयी. ओके, पाल्याण्ड मधील 132 जे शब्द आहेत आणि फ्रेजेस आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशन्स म्हणून त्यांनी दिलेले, ते सगळेच्या सगळे आपण पाहिलेले. मग पाल्याण्ड मधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आपलं इथपर्यंत संपतंय. यानंतर आपण ब्लॅक बुक मधील जवळपास 300, 400, 500 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहणार आहोत. आणि ते तुम्ही बघायचंय, बघा शब्द समजून घ्यायचे. मी काय करतोय, जर शब्द आलाय तर तो फक्त एक शब्द नाही सांगत, त्याच्या आजूबाजूला काय शब्द आहेत, त्याच्या कधी विचारला गेलाय का, लहान सहान शब्दांचे मिनिंग सांगतोय, छोटं छोटं ग्रामर असेल तर ते सांगतोय. या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटूयात. हेच शब्द तुम्हाला न्यूजपेपरमध्ये बघायला भेटतील, तुम्ही त्याला वाचू शकता आणि न्यूजपेपरमधून त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.